Hello dear students, good morning to everyone. Okay, please tell me about the screen and the sound. हाँ सिद्धेश डाउट काय आपला? Hello dear students, good morning to everyone. Okay, please tell me about the screen and the sound. हाँ सिद्धेश डाउट काय आपला? इलेव्हनच्या डिलेटेड मधून सिलेबस क्वेश्चन येणार नाहीत. गेल्या वर्षी जे क्वेश्चन आलते की त्यांना बोनस मार्क पण दिले गेलते, या वर्षी तसं काही होणार नाही. आणि गेल्या वर्षी जो पार्ट ऑफ क्वेश्चन आलते त्यामधलं थेरॉटिकल डिलेट होता, न्यूमेरिकल डिलेट नाही. साऊंड क्लिअर आहे का? ऑल क्लिअर. थँक्यू मिस्टर हायजन. ओके, नाउ स्टार्ट द कोलाइट्स. तर आपण कोलाइट्स घेणार आहे आज. तर कोलाइट्स आपण लास्ट लेक्चर मध्ये ऍडसॉर्शन कंप्लीट केलंय. नाउ स्टार्ट द कोलाइट्स. तर सर्व स्टुडंट जॉईन झालेत. ते नाउ स्टार्ट द कोलाइट्स. तर ऍडसॉर्शन कंप्लीट केलं आपण, आता कोलाइट्स कंप्लीट करू. तर कोलाइड हा एक पार्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे ना. जरी फॉर्मल चार्जचे क्वेश्चन न्यूमेरिकल आहेत तुम्हाला ना, डिलेटेड पार्ट न्यूमेरिकल नाहीये. एक लक्ष द्या, 11th मध्ये हार्डली किती एमसीक्यूचा पार्ट आहे? दॅट्स अ 10 एमसीक्यूचा पार्ट आहे ना. 11चा सिलेबस फक्त 10 एमसीक्यूचा आहे. आणि त्याच्यामध्ये पण समजा का फॉर्मल चार्जचे क्वेश्चन असेल तर ऍक्च्युली फॉर्मल चार्जचा फॉर्म्युला रिलेटेड आहे, पण त्याची न्यूमेरिकल रिलेटेड नाहीये. मग ते बोर्डसाठी, म्हणजे थोडक्यात ते दॅट्स कॉलेज लेवलला जे एक्झाम होतात ना, तर त्यासाठी ते रिलेटेड होतं. सीईटी साठी नाही ठेवलं त्यांनी. मग सीईटी मध्ये जे क्वेश्चन्स ठेवलेत न्यूमेरिकल ते आहेत त्यामध्ये. ओके, आणि तो फॉर्म्युला काय एवढा पण अवघड नाही सिद्धेश की तू ओके म्हणजे सारखं फॉर्मल चार्ज, इव्हन एवढ्या वेळा ते फॉर्मल चार्ज बद्दल तो फॉर्म्युला पण होऊन जाईल. हार्डली एकदम सोपं आहे फॉर्मल चार्ज. जरी आला तरी सॉल्व्ह करू शकतो आपण, बरोबर. नाही फॉर्मल जनरली काय असं की डिलेटेड सिलेबस मध्ये क्वेश्चन नाही त्यामध्ये. ओके ठीक आहे. नाउ स्टार्ट द कोलाइट्स. तर कोलाइट्स ऍडसॉर्शन अँड कोलाइट्स मध्ये काय डाऊट आपले आता नाही. देन तर आज आपण कोलाइट्स घेणार आहे. देन व्हॉट इन बाय द कोलाइट्स. ऍडसॉर्शन कोलाइट्स आपण कंप्लीट केलं. नाउ स्टार्ट द कोलाइट्स. तर ऍक्च्युली हे जे कोलाइट्स असतात, कोलाइट्स म्हणजे काय पहा. तर कोलाइट्स मध्ये काय असणार आहे, तर व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. तर हा समजा फॉर एक्झाम्पल दिस इज अ बीकर आहे आणि कोलाइट्स इज अ हिट्रोजिनियस सोल्ट, दॅट्स अ मिक्सचर. इट इज अ हिट्रोजेनियस मिक्सचर. कोलाइट्स हे हिट्रोजिनियस मिक्सचर आहे आणि त्यामध्ये ओके दिस इज अ डिस्पर्शन मीडियम. डिस्पर्शन मीडियम आणि त्यामध्ये मी ऍड करणार आहे डिस्पर्स फेज. डिस्पर्स फेज. पण ही डिस्पर्स फेज आहे त्याची पार्टिकल साईज डिटरमाइन असते ना. ऑलवेज रिमेंबर, याची पार्टिकल साईज असेल दॅट्स 2 to 500 नॅनोमीटर साईज. ऑलवेज रिमेंबर. जर का लेस दॅन 2 असेल, हा मी सांगतो. ऍक्च्युली मी ते व्हिडिओ घेणार आहे, त्यामध्ये डिलेटेड सिलेबस कोणता आहे. ठीक आहे. हा तर डिस्पर्स फेज आहे आणि डिस्पर्शन मीडियम आहे. तर दिस इज नोन ॲज अ हिट्रोजिनियस मिक्सचर. कोलाइट्स इज सो सिम्पल जस्ट लाईक द सोल्युशन. सोल्युशन सारखंच असणार आहे, फक्त सोल्युशन काय होमोजेनियस आहे. सोल्युशन होमोजेनियस आहे, होमोजिनियस मिक्सचर आहे. आणि कोलाइट्स हिट्रोजिनियस आहे. बस फक्त हाच फरक आहे दोघांमध्ये. कोलाइट्स आणि सोल्युशन मध्ये डिफरन्स हा आहे की कोलाइट्स हे हिट्रोजेनियस आहे आणि सोल्युशन्स हे होमोजेनियस आहे. आणि सोल्युशन मध्ये सोल्यूट प्लस सॉल्व्हंट असेल ना,
म्हणजे जर का सोल्युशन असेल, फॉर एक्झाम्पल दिस इज अ सोल्युशन, तर हे सॉल्वंट असेल, दिस इज अ सॉल्वंट, सॉल्वंट, आणि त्याच्यामध्ये मी ऍड काय करणार आहे, सोल्यूट, सोल्यूट. पण यामध्ये सोल्यूट किती असेल, तर सोल्यूटची पार्टिकल साईज ही किती असेल, दॅट्स लेस दॅन, ओके, व्हेरी व्हेरी लेस दॅन और इन बिटवीन द रेंज. तर रेंजेस मी देईन तुम्हाला 0.5 to 2 नॅनोमीटर साईज, ही पार्टिकलची साईज असेल, साईज ऑफ पार्टिकल. इफ द साईज ऑफ पार्टिकल, हा बरोबर, सस्पेन्शन पण हिट्रोजेनियस आहे. अंडरस्टूड. तर सोल्युशन आणि कोलाइड्स मध्ये हा फरक आहे. तर बिकॉज ऑफ पार्टिकल साईज, म्हणजे सोल्युशन मध्ये जे पार्टिकल साईज आहे ते अतिशय स्मॉल आहे. दिस इज अ पार्टिकल साईज, मी ते ड्रॉ करतो, व्हेरी स्मॉल पार्टिकल साईज, अतिशय म्हणजे डोळ्यांना दिसणार पण नाही एवढी पार्टिकल साईज आहे, अशी ड्रॉ करतो मी. व्हेरी स्मॉल पार्टिकल साईज, ठीक आहे. पण इथे जी पार्टिकल साईज असेल ना, तर ती थोडी मोठी पार्टिकल साईज असेल, म्हणजे इन दिस वे. दॅट्स वाय इट शोज द डिफरंट, दॅट्स अ प्रॉपर्टीज. यांच्यामध्ये प्रॉपर्टीज डिफरंट असेल आणि त्याच प्रॉपर्टी स्टडी करायच्या आपल्या कोलाइड्समध्ये. टँडल इफेक्ट असेल, ब्राउनियन मुवमेंट असेल, इलेक्ट्रोफोरेसिस असेल, अशा डिफरंट दॅट्स अ प्रॉपर्टीज विथ रिस्पेक्ट टू कोलाइड्स. आणि सोल्युशनचं वेगळा स्टडी माहिती ना तुम्हाला, सोल्युशनचा एक वेगळा चॅप्टरच आहे तुम्हाला. सोल्युशन कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज मध्ये लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट, डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट, ऑस्मोटिक प्रेशर, तर त्या सर्व कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहे. मग कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज इज रिलेटेड टू द सोल्युशन. आणि ह्या सर्व ज्या कोलाइडच्या प्रॉपर्टीज म्हणजे कोणकोणत्या, त्यामध्ये टँडल इफेक्ट आहे, दिस इज ऑप्टिकल प्रॉपर्टीज. नेक्स्ट जर कायनेटिक प्रॉपर्टीज मध्ये ब्राउनियन मुवमेंट असणार आहे, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज मध्ये इलेक्ट्रोफोरेसिस असणार आहे. असे वेगवेगळे पाहणार आहे आपण त्यामध्ये कोलाइड्स मध्ये. आणि कोलाइडचे टाइप्स पण पाहणार आहे आपण. त्यामुळे सस्पेन्शन आहे, ऑइल इन वॉटर आहे, वॉटर इन ऑइल आहे, ठीक आहे. नंतर हे कोलाइड्स, ह्या कोलाइड्सचा शॉर्ट मध्ये सोल असं पण म्हणतात, माहिती ना सर्वांना, सोल, SOL, सोल, हे पण आपण पाहणार आहे. सोल म्हणजे काय, तर कोलाइड्स इज असो टर्म ॲज अ सोल. तर प्लीज हे एक लक्षात ठेवा आपण. आणि ते हिट्रोजिनियस असणार आहे, ऑलवेज रिमेंबर इट इज अ हिट्रोजिनियस. हा, लिक्विड सोल्युशन मध्ये आहे. लिक्विड सोल्युशन वेगळे येतात ना, म्हणजे सोल्युशनचा पार्ट वेगळा आहे, माहिती ना. सोल्युशनचा एक वेगळा चॅप्टरच आहे तुम्हाला, ओके. 12 मध्ये एक सोल्युशनचा चॅप्टर आहे, त्या सर्व आपण पाहिलं ना, हे सर्व सोल्यूट, सॉल्वंट, त्यांच्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. आता इथे आपण पाहणार आहे कोलाइड्स म्हणजे काय. अंडरस्टूड. आता सर्वांना एक आयडिया आली असेल की कोलाइड्स म्हणजे काय. आणि कोलाइड शोज द डिफरंट प्रॉपर्टीज. मग त्याच्या प्रॉपर्टीज कोणकोणत्या, तर कोलाइड, त्याचं बेस्ट एक्झाम्पल देईन मी तुम्हाला, स्टार्च सोल्युशन. एक्झाम्पल काय, स्टार्च, स्टार्च सोल्युशन, स्टार्च सोल्युशन हे याचं एक्झाम्पल आहे. आणि याचं एक्झाम्पल कोणतं, होमोजिनियस एक्झाम्पल देईन, सुक्रोज सोल्युशन, सुक्रोज सोल्युशन, शुगर मधलं सोल्युशन. एक्झाम्पल काय, शुगर सोल्युशन. हे स्टार्च सोल्युशन आहे, कारण स्टारचे पार्टिकल जे असतात ते, ओके, दॅट्स अ बिगर साईज पार्टिकल असतात. नाही, कुठे ऍक्च्युअली डिलेटेड मधले जास्त क्वेश्चन कसे असतील त्यामध्ये, मॉक टेस्ट मध्ये विचारतात. ऍक्च्युअली ते मॉक टेस्ट त्यांच्या, ओमकार, त्या मॉक टेस्ट मी तेच सांगतोय, मॉक टेस्ट डिझाईन नसतात, त्या कॉपी पेस्टेड असतात. ते जुन्या सिलेबस मध्ये टेक्स्ट बुक असतात ना, मोठमोठे टेक्स्ट बुक म्हणण्यापेक्षा ते मोठी बुक असतात पहा, त्यांच्यामधून काढलेले असतात ते प्रॉपर नसतातच. त्यामुळे मी तुम्हाला मॉक टेस्ट सजेस्ट करत नाही कोणतीही घ्या. ते ऍक्च्युअली ते विचार करत नाही की सिलेबस रिलेटेड आहे की नाही, सिलेबसच माहित नसेल आय थिंक त्यांना, त्यामुळे ते क्वेश्चन ठेवतात. आणि तुम्ही पण थोडे डिप्रेशन मध्ये जाता ना की क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही आम्हाला, किंवा डिलेटेड येतात ना. आता सिद्धेशचा पहिलाच क्वेश्चन आहे, मी पण घाबरलो, म्हटलं की काय याला डाऊट आहे ऍक्च्युअली, आता सिलेबस डिलेटेड झाला का पूर्ण कल्पना आहे का, चॅप्टर डिलेटेड हा, ठीक आहे. पण कोलाइड, ऍडसॉर्प्शन कोलाइड हा चॅप्टर आहे, ठीक आहे. काही म्हणजे जर का तुम्ही केमिकल बॉन्डिंग बद्दल बोलताय त्यातला तो पार्ट डिलेटेड आहे, पण फॉर्म्युला सोपा आहे ना तो, ठीक आहे. हा, तर प्लीज हे घ्या सर्वांनी, सोल्युशन कोलाइड म्हणजे काय नोट करा. अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्टार सोल्युशन असेल
तर स्टार सोल्युशन दॅट्स अ कोलाइड आहे आणि दॅट्स अ सुक्रोज सोल्युशन आहे. तर दिस इज अ होमोजिनियस सोल्युशन आहे, होमोजिनियस मिक्सचर आहे, सोल्युशन आहे. पार्टिकल साईज अतिशय इम्पॉर्टंट आहे, 0.5 to 2 नॅनोमीटर साईज आहे होमोजिनियस मध्ये, आणि हिट्रोजिनियस मध्ये काय 2 to 500 नॅनोमीटर साईज आहे. त्यामुळे इट शोज द प्रॉपर्टीज. त्यामुळे याच्यामध्ये जे कोलाइड्स आहे ना, त्या कोलाइडच्या प्रॉपर्टीज वेगवेगळ्या असेल. तर कोणकोणत्या कोलाइडच्या प्रॉपर्टीज आहे? नंबर 1 कायनेटिक प्रॉपर्टीज. कायनेटिक प्रॉपर्टीज, मग ही जी कायनेटिक प्रॉपर्टी आहे तर तिला एक नाव आहे ब्राउनियन मुवमेंट. ब्राउनियन मुवमेंट. त्यानंतर इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज आहे, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी, आणि इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी ही इलेक्ट्रोफोरोसिस आहे, इलेक्ट्रोफोरोसिस. त्यानंतर अजून एक प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये, दॅट्स ऑप्टिकल प्रॉपर्टी, ऑप्टिकल प्रॉपर्टी. आणि ऑप्टिकल प्रॉपर्टी ही काय? टँडल इफेक्ट. नेम ऑफ सायंटिस्ट आहे टँडल, टँडल इफेक्ट, टँडल इफेक्ट. इट इज अ प्रॉपर्टी ऑफ द लाईट, ऑप्टिकल प्रॉपर्टी. पण आता हे जे सर्व आहेत ना, कोण सोल्युशन्स आहे, तर सोल्युशन्स ह्या प्रॉपर्टी दाखवत नाहीत. ओके, सोल्युशन डज नॉट शोज दॅट्स ओके ब्राउनियन मुवमेंट. सोल्युशन ब्राउनियन मुवमेंट दाखवत नाहीत. ऑलवेज रिमेंबर, ही डज नॉट शोज द ब्राउनियन मुवमेंट, ही डज नॉट शोज द इलेक्ट्रोफोरोसिस, ही डज नॉट शोज द ऑप्टिकल प्रॉपर्टीज, दॅट्स अ टँडल इफेक्ट. तर प्लीज हे पॉइंट्स करायचे आपल्याला. ओके, डायलिसिस माहिती ना तुम्हाला, डायलिसिसचा पण एक पार्ट आपण पाहणार आहे. डायलिसिस, डायलिसिस. नाही नाही, MHT-CET कुठे आहे? तुम्ही नोटिफिकेशन पाहिलं नाही का सर? तर तुम्ही नोटिफिकेशन पहा, त्या नोटिफिकेशन मध्ये 11चा डिलीटेड सिलेबस आहे, त्यांनी मेन्शन केलंय. मला सांगा, तुम्ही तुमच्या 11th मध्ये डिलीटेड सिलेबसचा स्टडी केला ना, आणि 12 मध्ये पण डिलीटेडचा स्टडी केलाय, बरोबर? मग तुम्हाला कसं असू शकेल MHT-CET ला पूर्ण सिलेबस 11चा? नसणार आहे. आता जे स्टुडंट आहे, आता जे 12ला स्टुडंट आहे, यस त्यांना 12चा पण कम्प्लीट आहे आणि 11चा डिलीटेड राहणार त्यांना, कारण त्यांना गेल्या वर्षी 11चा डिलीटेड सिलेबस होता, म्हणजे नेक्स्ट इयर स्टुडंटसाठी, बरोबर? ठीक आहे, चला सर्वांना हे पॉइंट क्लिअर झाले का? होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस एकदम सो सिंपल आहे की होमोजिनियस आहे सोल्युशन आहे, हेट्रोजिनियस आहे कोलाइड्स आहे, आणि कोलाइड्सचं दुसरं एक नाव आहे सोल. त्याला सोल पण म्हणतात, लक्ष द्या, दिस इज अ सोल. आणि पॉझिटिव्ह टाईप, निगेटिव्ह टाईप ते पण पाहणार आहे आपण. डिस्पर्शन मीडियम. आता एक लक्ष द्या, जर का हे जे दॅट्स अ डिस्पर्शन फेज आहे, हे जर का सॉलिड असेल, पहा तर इथे मी नोट करा, जसं आपण इथे पाहिलं होतं आठवत तुम्हाला, की जर का हे सॉलिड असेल, सॉलिड, हे लिक्विड असेल, सॉलिड लिक्विड गॅस, आणि डिस्पर्शन मीडियम पण काय असेल, इट मे बी सॉलिड, इट मे बी लिक्विड, बट इट मे बी गॅस. म्हणजे सॉलिड सॉलिड, सॉलिड लिक्विड, गॅस गॅस, सॉलिड लिक्विड, सॉलिड गॅस, लिक्विड सॉलिड, लिक्विड गॅस, लिक्विड सॉलिड, लिक्विड गॅस, ओके गॅस गॅस, बरोबर का? म्हणजे असे किती 9 टाईप सोल्युशन होते ना, 9 टाईप सोल्युशन. पण आता इथे एक इंटरेस्टिंग केस काय पहा, 9 टाईप सोल्युशन्स, 9 टाईप सोल्युशन. पण इथे जर का तुम्ही पाहिलं तर यांच्यामध्ये सॉलिड सॉलिड, नंतर दॅट्स लिक्विड लिक्विड ना, यांच्यामध्ये एक टाईप नसणार आहे. कोण सांगेल कोणता टाईप नाही तो? ठीक आहे, सॉलिड सॉलिड आहे, लिक्विड लिक्विड आहे, आणि गॅस गॅस आहे. असे डिफरंट टाईप ऑफ कोलाइड्स आहे. मग ह्या डिफरंट टाईप ऑफ कोलाइड्स मध्ये सॉलिड सॉलिड आहे, सॉलिड लिक्विड आहे, सॉलिड गॅस आहे, लिक्विड सॉलिड आहे, लिक्विड लिक्विड आहे, लिक्विड गॅस आहे, सॉलिड ओके गॅस सॉलिड आहे, गॅस लिक्विड आहे, पण गॅस गॅस नाही. ऑलवेज रिमेंबर, हा गॅस गॅसचा टाईप आहे, हा कधीच नसतो, नो. म्हणजे टोटल किती टाईप आहे? 8 टाईप्स आहे, 8 टाईप्स, 8 टाईप्स ऑफ कोलाइड्स. किती टाईपचे कोलाइड्स आहे? 8 टाईप्स. हा, गॅस गॅस नसतो, गॅस गॅस नाही असणार का? कारण ते होमोजिनियस मिक्सचर असतं.
बरोबर आहे. गॅस गॅस हा टाईप नसेल का? येस मिस्टर हायजन, यू आर राईट. मिस्टर हायजनचा चांगला अभ्यास झाला. गॅस गॅस नाही असणार का? कारण त्यामध्ये ते होमोजिनियस मिक्सचर आहे. हिट्रोजिनियस मिक्सचर पाहिजे ना. अंडरस्टूड इवन? तर देर इज 8 टाइप्स ऑफ कोलाइड्स. टोटल किती टाइपचे कोलाइड्स असेल? 8 टाइपचे कोलाइड्स ऑन द बेसिस ऑफ फिजिकल स्टेट. फिजिकल स्टेट मे बी सॉलिड सॉलिड, लिक्विड लिक्विड, गॅस लिक्विड. आणि टाइप ऑफ सोल्युशन 9 टाइपचे सोल्युशन असतात. कारण 9 टाइप ऑफ सोल्युशन मध्ये होमोजिनियस मिक्सचर पाहिजे तुम्हाला. हा बरोबर, करेक्ट. ते होमोजिनियस मध्ये असणार. गॅस गॅस हे होमोजिनियस असणार आणि कोलाइड तर हिट्रोजिनियस असतात. बरोबर, गुड, करेक्ट आहे. नाही अभ्यास झाला, ओके. पण आता होऊन जाईल कोलाइड्स. ठीक आहे, चला आपण काय करू, थोडं सिनॉप्सिस कडे जाऊ. चालेल, सिनॉप्सिस मध्ये क्विक पार्ट रिवाइज होतो. ओके, देन नाउ स्टार्ट द सिनॉप्सिस. आय होप की सर्व स्टुडंट जॉईन झालेत. देन नाउ स्टार्ट द कोलाइड्स. तर पाहिजे मी तर नंबर 1 कोलाइड्स मध्ये पार्ट एक्सप्लेन करेन. ओके, दॅट्स सुरुवातीला कोलाइड्स म्हणजे काय असणार आहे? तर कोलाइड्स आर द दॅट्स हिट्रोजिनियस मिक्सचर. तर प्लीज हे पॉइंट नोट करून घ्या, हे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहे. कोलाइड्स आर हिट्रोजिनियस मिक्सचर. दिस इज IMP. हे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतील. कोलाइड्स मध्ये 2 फेज आहे. एक डिस्पर्शन मीडियम आहे लार्ज प्रोपोर्शन मध्ये आणि डिस्पर्स फेज आहे स्मॉल प्रोपोर्शन मध्ये. इट हॅज अ पार्टिकल साइज 2 to 500 नॅनोमीटर साइज. ओके, त्याच्यानंतर तुम्ही जर का ऑब्झर्व केलं सोल्युशन म्हणजे काय असणार आहे, तर सोल्युशन हे होमोजिनियस आहे आणि इट हॅज अ 2 पार्ट. वन इज अ सॉल्वंट, सेकंड इज अ सोल्यूट. त्यांची नावं वेगळी आहे, लक्ष द्या. सॉल्वंट म्हणजे लार्ज प्रोपोर्शन आहे, तिकडे डिस्पर्शन मीडियम आहे. इकडे सोल्यूट आहे स्मॉल प्रोपोर्शन, 0.1 to 2 नॅनोमीटर त्याची डायमीटर पार्टिकल साइज आहे. ओके, त्यानंतर काय, दॅट्स ओके. याचे एक्झाम्पल्स कोणकोणते पाहता? कोलाइडचे एक्झाम्पल्स कोणकोणते? मिल्क, बटर, जेली, विपे क्रीम, मॅन्युमोज. ओके, तर हे काहीतरी ॲटम आहे, खायचा ॲटम आहे, बरोबर का? देन कोलाइड्स आर ट्रान्सलुटन्स टू लाईट. हे लक्षात द्या, ट्रान्सलुसंट म्हणजे काय असणार आहे? दे रिफ्लेक्ट द लाईट. आणि त्याच्यानंतर काय असणार आहे? हा एक पॉइंट घेतलाय पहा. तर दीज आर द सॉल्ट डिझॉल्विंग कम्प्लिटली इन वॉटर. सॉल्ट असेल, कम्प्लिटली डिझॉल्व इन वॉटर असेल. ओके, तर दीज आर द एक्झाम्पल ऑफ सोल्युशन. सोल्युशन आर ट्रान्सपरंट टू लाईट. तर दिस इज अ ट्रान्सपरंट, म्हणजे सोल्युशन मधून लाईट पास होऊ शकेल ना, ट्रान्सपरंट. अँड दिस इज द ट्रान्सलुसंट. ट्रान्सलुसंट म्हणजे काय असणार आहे? डिफ्रॅक्शन क्रिएट होणार आहे, इंटरफरन्स क्रिएट होणार आहे, बरोबर का, लाईट मध्ये. म्हणजे त्याची ऑप्टिकल प्रॉपर्टी ना ती, बरोबर का. ऑप्टिकल म्हणजे टँडल इफेक्ट, बरोबर का. दिस इज अ टँडल इफेक्ट. त्याचे सम एक्झाम्पल्स काय दिलेत मी याच्यामध्ये डे टू डे लाईफ मध्ये. ब्ल्यू कलर ऑफ द स्काय. आय थिंक हे तुम्हाला माहिती आहे, डॉक्टर CV रमन एक्सप्लेन ओके दॅट फिनॉमिना नोन ॲज व्हाय द ब्ल्यू कलर ऑफ द स्काय. इट इज बिकॉज द डस्ट पार्टिकल इन द स्काय. ओके, तर वॉटरचे ड्रॉपलेट आहे ते काय करणार? लाईट स्कॅटर करणार आहे, स्कॅटरिंग ऑफ लाईट, ब्लू लाईट. ओके, तर हे लक्षात ठेवा. ब्लड हे कोलायडल डिस्पर्शन आहे. ब्लड इज अ कोलायडल डिस्पर्शन ऑफ द प्लाझ्मा प्रोटीन अँड अँटीबॉडीज. तर आपल्या ब्लडमध्ये प्रोटीन्स असतात, अँटीबॉडीज असतात. अँटीबॉडीज मध्ये IgG, IgM, IgA माहिती ना सर्वांना. T4 लिम्फोसाइट्स, B सेल, T सेल्स, हे सर्व पार्ट आहे. अँटीबॉडीजचा पार्ट आहे हा. इट इज अ सस्पेन्शन ऑफ द ब्लड सेल अँड प्लेटलेट्स. प्लेटलेट्स असतात हा ब्लड मध्ये, RBCs, WBCs. फर्टाईल सॉइल कंटेन्स द ह्युमस असतं त्यामध्ये. ह्युमस म्हणजे काय? इट इज अ कोलाइड्स. It absorbs the moisture and nourishing material. That's a fertile soil. Fog, mist and rain. हे सर्व एक्झाम्पल डिस्पर्शनचे एक्झाम्पल आहेत. मिस्ट इज अ डिस्पर्शन ऑफ स्मॉल ड्रॉपलेट ऑफ वॉटर इन एअर. नंतर फॉग माहिती आहे सर्वांना. मिस्ट वेगळं, फॉग वेगळं, लक्ष द्या. इट इज फॉर्म देर इज अ टेम्परेचर डिफरन्स बिटवीन द ग्राउंड अँड एअर. की जर का टेम्परेचर डिफरन्स क्रिएट झाला पहा, जनरली फॉग काही तयार होतो, धुके पडतं माहिती ना, धुके. टेम्परेचर डिफरन्स क्रिएट होतो, बरोबर का. फॉग. डस्ट पार्टिकल फ्लोट्स इन एअर ॲज अ फॉग ऑर मिस्ट. जर का डस्ट पार्टिकल त्यात जर का मिक्स झाले, फ्लोट इन एअर, तर त्यामध्ये पण काय असणार आहे? कोलायडल सोल्युशन क्रिएट होणार आहे. नेक्स्ट याच्यानंतर काय, बस एवढे पॉइंट्स त्यामध्ये मी ऍड केलेत. तर दिस इज रिलेटेड टू द कोलाइड्स अँड द सोल्युशन. त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे दॅट्स अ क्लासिफिकेशन ऑफ कोलाइड्स.
तर क्लासिफिकेशन ऑफ कोलाइड्स मध्ये हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे, प्लीज हा एक नोट करून घ्या आपण. दॅट्स अ क्लासिफिकेशन ऑफ कोलाइड्स. क्लासिफिकेशन ऑफ कोलाइड्स बेस्ड ऑन फिजिकल स्टेट. तर फिजिकल स्टेट नुसार त्यांच्या कोलाइडचा टाईप असणार आहे आणि त्यामध्ये कोलाइड्स आर द डिस्पर्शन मीडियम अँड डिस्पर्स फेज आहे. देन डिस्पर्शन फेज अँड डिस्पर्शन मीडियम, तर त्यांच्यामध्ये लार्ज प्रोपोर्शन मध्ये डिस्पर्शन मीडियम आहे आणि स्मॉल प्रोपोर्शन मध्ये डिस्पर्स फेज आहे. ओके, ऑलवेज रिमेंबर. मग त्यामध्ये सॉलिड सॉलिड आहे, लिक्विड सॉलिड आहे, लिक्विड ओके लिक्विड आहे, ओके गॅस लिक्विड गॅस सॉलिड आहे. पण गॅस गॅस हा नसणार आहे. दिस इज नॉट पॉसिबल. टोटल 8 टाइप्स. कोलाइडचे किती टाइप्स असतात? 8 टाइप्स असतात. अंडरस्टूड एव्हरीवन? ओके, तर दिस इज नोन ॲज अ कोलाइड्स. तर हे सर्व कोलाइड्स आहे. आणि त्यानंतर आता हे जे 8 टाइप्स जे कोलाइड्स असतात, तर 8 टाइपच्या कोलाइड्समध्ये तर दिस इज द टाइप ऑफ एक्झाम्पल्स. तर हे एक्झाम्पल्स आहे. तर हे एक्झाम्पल्स तुम्हाला करायला लागणार प्लीज. तर हे अतिशय इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स आहे. तर त्यामध्ये जर का डिस्पर्शन मीडियम सॉलिड असेल, पहा इथे सर्व सॉलिड ठेवलेत मी, ऑल सॉलिड्स. डिस्पर्शन मीडियम जर का सॉलिड असेल तर त्यामध्ये टाइप ऑफ कोलाइड काय? सॉलिड सोल आहे. सॉलिड सोल. सॉलिड सॉलिडला सॉलिड सोल असं म्हणायचं. कलर ग्लासेस, जेम स्टोन्स, पोर्सिलिन, पेपर, हे सर्व याचे एक्झाम्पल्स आहे. सॉलिड सॉलिड. लिक्विड सॉलिडच्या एक्झाम्पलला जेल असं नोट करायचं. जेल जेल म्हणजे काय? जेल इज अ डिस्पर्स फेज इज अ लिक्विड अँड डिस्पर्शन मीडियम इज अ सॉलिड. त्याचं एक्झाम्पल चीज, बटर अँड जेलीज आहे. जेलीज हे नावामध्ये जेल आहे, माहिती ना सर्वांना. जेलीज थोडं वाटतं सिनॉनिमस. जेल, चीज अँड बटर. नंतर पिमाय स्टोन, हा IMP आहे. दिस इज इम्पॉर्टंट. पिमाय स्टोन विचारलं एकदा हे. फोम, रबर, प्लॅस्टर, हे सर्व सॉलिड सोलचे एक्झाम्पल आहे. गॅस इन सॉलिड, पिमाय स्टोन लक्षात ठेवा. त्यानंतर काय? सॉलिड लिक्विड आहे. ऑल आर लिक्विड. पहा हे सर्व लिक्विड आहे. डिस्पर्शन मीडियम. सॉलिड लिक्विड आहे, सोल म्हणतात त्याला. सोल अँड जेल ऑल्सो इट इज नोटेड, बट दिस इज अ सोल. सॉलिड लिक्विड सोल. मग त्यामध्ये काय असणार आहे? पेंट्स आहे, सेल फ्लुइड आहे, जिलॅटिन, मडी वॉटर आहे, स्टार सोल्युशन आहे. ओके, एवढे एक्झाम्पल्स आहेत त्याचे. नेक्स्ट इज अ लिक्विड लिक्विड. तर लिक्विड लिक्विडचं ओके बेस्ट एक्झाम्पल आहे इमल्शन. तर इमल्शन हे लिक्विड लिक्विड आहे. मिल्क एक्झाम्पल आहे. मिल्क विचारतात. दिस इज IMP. हो बरोबर, धुके, करेक्ट. हा त्यामध्ये पहा मिल्क. मिल्क म्हणजे काय? इमल्शन. मग मिल्क असेल इमल्शन मध्ये काय असणार आहे? लिक्विड लिक्विड. तर प्लीज हे नोट करा. हेअर क्रीम. त्यानंतर गॅस लिक्विड फोम. गॅस लिक्विड इन द कॅटेगरी ऑफ फोम. त्यामध्ये फ्रोथ, विपेड क्रीम, सोप, लेदर. हे एक्झाम्पल आता फॅमिलीर एक्झाम्पल्स आहे. बरोबर. सॉलिड गॅस आहे, एरोसॉल. इट इज नॉट अ एरोसॉल. स्मोक, डस्ट आहे. लिक्विड गॅसमध्ये बेस्ट एक्झाम्पल आहे एरोसॉल. हे सर्व गॅसेस मध्ये म्हणजे गॅसची सिस्टीम आहे. गॅस जर का डिस्पर्शन मीडियम असेल, इट इज नोन ॲज अ एरोसॉल. तर प्लीज हे नोट करा. एरोसॉल. एरोसॉल मध्ये डिस्पर्शन मीडियम गॅस असेल आणि डिस्पर्स फेज मे बी सॉलिड ऑर लिक्विड असेल. एक्झाम्पल आहे फॉग, मिस्ट, क्लाउड, हेअर स्प्रे, इन्सेक्टिसाइड. जेवढे एक्झाम्पल गिव्हन आहे तेवढे मी नोट केले त्या, कारण हे तुम्हाला विचारतील एक्झाम मध्ये. अंडरस्टूड एव्हरीवन? तर दिस इज अ क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ फिजिकल स्टेट. तर त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे बेस ऑन इंटरॅक्शन ऑर ॲफिनिटी. बेस ऑन द इंटरॅक्शन ऑर द ॲफिनिटी याच्या अकॉर्डिंग टू क्लासिफिकेशन आहे, ते आपण नंतर पाहणार आहे. त्यामध्ये बेस ऑन इंटरॅक्शन ऑर ॲफिनिटी. त्यामध्ये लायोफिलिक आहे, लायोफोबिक आहे. लायोफिलिक म्हणजे अट्रॅक्ट, टुवर्ड द अट्रॅक्शन, अट्रॅक्शन आहे त्यांच्यामध्ये. आणि लायोफोबिक मध्ये रिपल्शन आहे. लायोफिलिक मध्ये अट्रॅक्शन आहे. दिस इज द अट्रॅक्शन बिटवीन द डिस्पर्शन फेज अँड डिस्पर्शन मीडियम. आणि लायोफोबिक मध्ये रिपल्शन आहे. दिस इज रिपल्शन. रिपल्सिव्ह फोर्सेस आहे, इथे अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आहे. नेक्स्ट आपण पाहणार आहे बेस ऑन मॉलिक्युलर साईज. तर बेस ऑन मॉलिक्युलर साईज मध्ये मल्टी मॉलिक्युलर. मल्टी म्हणजे काय? मेनी. मॅक्रो, मॅक्रो म्हणजे काय? व्हेरी बिग. मल्टी म्हणजे असे लहान लहान, भरपूर असे लहान लहान आहे, भरपूर आहे. मल्टी, दिस इज मल्टी. बरोबर, दिस इज मल्टी मॉलिक्युलर. हे मल्टी मॉलिक्युलर आहे, पण एकच मोठा आहे. मॅक्रो, मॅक्रो म्हणजे बिग आणि मल्टी म्हणजे मेनी.
मल्टी म्हणजे काय, मेनी, मेनी नंबर्स, हा बिग मॉलिक्यूल्स आहे. असोसिएटेड कोलाइड मायसिलिया, हे एक लक्षात ठेवा, सोप मध्ये असतं हे, सोप अँड डिटर्जंट, सोप अँड डिटर्जंट इन वॉटर, सोप अँड डिटर्जंट इन वॉटर, असोसिएटेड कोलाइड्स मायसिलिया, असोसिएटेड कोलाइड्स मायसिलिया, सोप अँड डिटर्जंट इन वॉटर. आपण पाहणार आहे वन बाय वन, पण हे लक्षात ठेवा, मल्टी म्हणजे काय, मेनी, आणि मॅक्रो म्हणजे काय, बिग, बिग मॉलिक्यूल म्हणजे मॅक्रो. ठीक आहे, नाव स्टार्ट द वन बाय वन. तर त्यापैकी नंबर 1 आहे, दॅट्स अ क्लासिफिकेशन ऑफ कोलाइड्स मध्ये बेस्ड ऑन द अफिनिटी ऑफ द फेजेस. क्लासिफिकेशन ऑफ कोलाइड्स, इंटरॅक्शन और अफिनिटी, लायोफिलिक आहे, लायोफोबिक आहे. ठीक आहे, लायोफिलिक कोलाइड्स आणि लायोफोबिक कोलाइड्स. तर फोबिक, ओके, फोबिक म्हणजे काय, रिपल्शन, रिपल्शन म्हणजे नो इंटरॅक्शन, त्यांच्यामध्ये इंटरॅक्शनच नाही. आणि लायोफिलिक मध्ये काय असणार आहे, स्ट्रॉंग इंटरॅक्शन आहे. लायोफिलिक, ओके, फिलिक म्हणजे काय, लव्हिंग, लव्हिंग म्हणजे अट्रॅक्टिव्ह. ओके, दिस इज अ स्ट्रॉंग एफिनिटी, स्ट्रॉंग एफिनिटी बिटवीन द डिस्पर्शन फेज अँड डिस्पर्शन मीडियम. द डिस्पर्स फेज अँड डिस्पर्शन मीडियम आहे, त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग एफिनिटी आहे, म्हणजे अट्रॅक्शन आहे. आणि लायोफोबिक मध्ये काय, इट हॅज नो एफिनिटी. डिस्पर्शन फेज अँड डिस्पर्शन मीडियम मध्ये अट्रॅक्शनच नाहीये, नो एफिनिटी. ओके, देन त्यानंतर काय, तर इट इज अ रिव्हर्सिबल सोल. तर हे जे अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आहे, इट इज रिव्हर्सिबल सोल आहे. का, कारण ते वन्स अगेन इट इज इव्हॉपरेटेड, डिस्पर्स फेज सेपरेट आउट होणार आहे आणि ते पुन्हा तुम्ही मिक्स करू शकता. देअरफॉर द सोल कॅन बी फॉर्म अगेन, इट इज अ रिव्हर्सिबल सोल. हे लक्षात ठेवा. पण हे जे सोल असतात कोणते, दॅट्स लायोफोबिक. तर लायोफोबिक सोल हे इरिव्हर्सिबल सोल असतात. दिस इज द इरिव्हर्सिबल प्रोसेस. हो बरोबर, फिलिंग म्हणजे लव्हिंग, फोबिक म्हणजे हेटिंग, बरोबर, गुड. आणि इरिव्हर्सिबल म्हणजे काय असणार आहे, इरिव्हर्सिबल, इट इज इव्हॉपरेटेड, द डिस्पर्स फेज इज सेपरेट आउट अँड इट इज कॅनॉट बी फॉर्म अगेन. ते पुन्हा तुम्ही तयार करू शकत नाहीत. अंडरस्टूड. त्यानंतर ओके, दॅट्स लायोफिलिक सोल असणार आहे. दिस वन्स प्रिसिपिटेड और कोएगुलेटेड, दे हॅव टेंडन्सी टू रिवर्ट बॅक टू कोलायडल स्टेट. जर का ते प्रिसिपेट केले, मी प्रिसिपेट म्हणजे काय, की त्यांच्यामध्ये कोलायडल, ओके, दॅट्स अ डिस्पर्स फेज आहे, ती जर का इलिमिनेट केली, रिमूव्ह केली, तर त्यांचं प्रिसिपिटेशन होणार आहे. ते पुन्हा काय भेटणार, त्यांच्या कोलायडल स्टेटमध्ये जाणार आहे. पण जर का यांचं प्रिसिपिटेशन केलं एकदा, तर हे नो टेंडन्सी टू रिवर्ट बॅक टू द कोलायडल स्टेट. अंडरस्टूड. आणि नंतर याच्यानंतर, ओके, जे दॅट्स लायोफिलिक असतात, फिलिक अट्रॅक्शन असतात, ते स्टेबल असतात, ते स्टॅबिलाइज असतात, डिफिकल्ट टू कोएगुलेट. इट इज डिफिकल्ट टू कोएगुलेट, इट इज अ स्टेबल, सेल्फ स्टॅबिलाइज. पण हे जे लायोफोबिक असतात, दीज आर द अनस्टेबल अँड हेन्स रिक्वायर द स्टॅबिलायझर. त्यांना स्टॅबिलायझरची गरज आहे, इझी टू कोएगुलेट आहे. तर प्लीज हे पॉईंट नोट करा, हे IMP पॉईंट आहे. दिस इज इम्पॉर्टंट पॉईंट. हे तुम्हाला एक्झामला विचारते ना, की लायोफोबिक काय, लायोफोबिक हे अनस्टेबल आहे, रिक्वायर द स्टॅबिलायझर अँड इझी टू कोएगुलेट. पण लायोफोबिक आहे, लायोफोबिक काय असतात, लायोफिलिक हे सेल्फ स्टॅबिलाइज असतात, डिफिकल्ट टू कोएगुलेट आहे. लार्ज अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट कॉजेस द प्रिसिपिटेशन. हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. हा क्वेश्चन विचारलाय JEE मेन मध्ये ह्या वर्षी. हा JEE मेनचा क्वेश्चन ह्या वर्षीचा 2022 ला, जून अटेम्प्ट साठी. Large amount of electrolyte, okay, causes the precipitation or the coagulation, and this is the addition of the small amount of that's electrolyte. यासाठी small amount of electrolyte पाहिजे for coagulation or that's a precipitation. Then next part is a, तर याच्यामध्ये इलेक्ट्रोफिलिक आहे. इलेक्ट्रोफिलिक हे लिक्विड लव्हिंग आहे. इट इज लिक्विड लव्हिंग, कारण इट हॅज अट्रॅक्शन ना, इट हॅज अट्रॅक्शन, इट इज अ लिक्विड लव्हिंग. मग तो लिक्विड लव्हिंग आहे का, कारण त्यामध्ये डिस्पर्शन फेज आणि डिस्पर्शन मीडियम त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन आहे. आणि इट इज अ लिक्विड हेटिंग, हे लिक्विड हेटिंग आहे, कारण त्यांच्यामध्ये अट्रॅक्शनच नाहीये. मग देर इज नो अट्रॅक्शन, दॅट्स वाय इट इज अ हेटिंग. Therefore, it is formed easy by direct mixing. तुम्ही डायरेक्ट मिक्सिंग करा, will get the, that's a, okay, that's a लायोफिलिक कोलाइड्स. लायोफिलिक तुम्हाला इझी मिळणार आहे डायरेक्ट मिक्सिंग केल्यानंतर. पण इथे जर का तुम्ही ऑब्झर्व केलं,
तर इट इज बाय द स्पेशल मेथड्स. तुम्हाला स्पेशल मेथडची गरज आहे. ओके, डिस्पर्स पार्टिकल्स आर नॉट इझिली विजिबल इवन अंडर अल्ट्रा मायक्रोस्कोप. तर इथे तुम्हाला जे डिस्पर्स पार्टिकल आहे ते तुम्ही विजिबल करू शकत नाही अल्ट्रा मायक्रोस्कोपनी, पण इट इज डिस्पर्स पार्टिकल्स इझिली विजिबल अंडर द अल्ट्रा मायक्रोस्कोप. तुम्ही अल्ट्रा मायक्रोस्कोप वापरला असणार बायोलॉजीमध्ये, बरोबर का? मायट्रोकॉन्ड्रिया, गॉल्गी बॉडीज, न्यूक्लियस विजिबल करण्यासाठी प्रॅक्टिकलमध्ये, बायोलॉजीमध्ये अल्ट्रा मायक्रोस्कोप. नंतर विस्कॉसिटी. आता हा एक पॉइंट इम्पॉर्टंट आहे. तर याची जी विस्कॉसिटी, दिस इज IMP पॉइंट. विस्कॉसिटी डिस्पर्स फेजची जास्त आहे ॲज कम्पेअर टू डिस्पर्शन मीडियम पेक्षा. डिस्पर्स फेज हॅज अ हायर विस्कॉसिटी ॲज कम्पेअर टू डिस्पर्शन मीडियम. पण सरफेस टेन्शन ऑब्झर्व केलं तुम्ही, सरफेस टेन्शन डिस्पर्शन मीडियमचं जास्त आहे डिस्पर्स फेज पेक्षा. विस्कॉसिटी कोणाची जास्त आहे? डिस्पर्स फेजची जास्त आहे डिस्पर्शन मीडियम पेक्षा. आणि सरफेस टेन्शन कोणाचं जास्त आहे? डिस्पर्स फेजचं कमी आहे, डिस्पर्शन मीडियमचं जास्त आहे. पण ते जर का तुम्ही विस्कॉसिटी पाहिली, दॅट्स लायोफोबिक बद्दल, तर लायोफोबिकची विस्कॉसिटी ही सेम आहे, नियरली सेम आहे. डिस्पर्स फेज अँड डिस्पर्शन मीडियम नियरली सेम आहे, नियरली इक्वल आहे. आणि सरफेस टेन्शन हे पण नियरली इक्वल आहे. अंडरस्टूड इवन? यांचे बेस्ट एक्झाम्पल पाहिजे, एक्झाम्पल्स नोट केलेत मी. तर दिस इज अ लायोफोबिक. लायोफोबिकमध्ये सिल्वर सोल आहे, गोल्ड सोल आहे, हायड्रॉक्साईड लाईक ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड सोल आहे, आयर्न हायड्रॉक्साईड सोल आहे, मेटल सल्फाईडचे सोल. तर सोल जे एक्झाम्पल आहे सोल, तर सोल सर्व काय येतात? सोल्स, ऑल सोल्स, ऑल सोल्स येतात. दॅट्स अ लायोफोबिक. लायोफोबिकचे एक्झाम्पल्स आहे लायोफोबिक सोल किंवा लायोफोबिक कोलाइड्स. लायोफोबिक कोलाइड. तर प्लीज नोट करून घ्या आपण. सोल, सोल, ऑल सोल्स आर द लायोफोबिक. ते सर्व लायोफोबिकच असतात. ठीक आहे, नेक्स्ट पार्ट घेऊ आपण. क्लासिफिकेशन ऑफ कोलाइड्स बेस्ड ऑन मॉलिक्युलर साइज. क्लासिफिकेशन ऑफ कोलाइड्स बेस्ड ऑन मॉलिक्युलर साइज. तर मॉलिक्युलर साइज डिपेंड काय असणार आहे? दॅट्स अ क्लासिफिकेशन ऑफ कोलाइड्स मध्ये नंबर 1 मल्टी मॉलिक्युलर कोलाइड्स. तर जे मल्टी मॉलिक्युलर कोलाइड्स असतात, मल्टी म्हणजे काय? मेनी, बरोबर. टुगेदर बाय द वंडरऑल फोर्स, ॲग्रिगेट ऑफ मॉलिक्युल्स. कोलाइड्स इन विच द मॉलिक्युल ऑफ द डिस्पर्स वे हिल्ड टुगेदर बाय वंडरऑल फोर्सेस. त्यांच्यामध्ये वंडरऑल फोर्सेस आहे. ॲग्रिगेट ऑफ ॲटम्स ऑर स्मॉल मॉलिक्युल्स. मी आता सांगितलं तुम्हाला, मल्टी म्हणजे काय? मेनी. मल्टी म्हणजे मेनी. स्मॉल मॉलिक्युल्स आहे, अतिशय लहान लहान मॉलिक्युल्स आहे, ते सर्व ॲग्रिगेट होतात, कलेक्ट होतात आणि त्यांच्यामध्ये वंडरऑल फोर्सेस असणार आहे. त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे एसेट मॉलिक्युल्स, एसेट सल्फर मॉलिक्यूल. ओके, तर हे जे एसेट मॉलिक्युल्स आहे, सल्फर मॉलिक्युल्स आहे, तर दिस इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ द मल्टी मॉलिक्युलर कोलाइड्स. अंडरस्टूड एव्हरीवन? तर प्लीज नोट करताय का आपण सर्वांनी? तर हे नोट करून घ्या प्लीज. त्याच्यानंतर अजून एक एक्झाम्पल कोणतं असणार आहे? दॅट्स अ गोल्ड सोल. तर हे एक लक्षात ठेवा, गोल्ड सोल हे काय? मल्टी मॉलिक्युलर आहे. गोल्ड सोल इट इज द टाइप ऑफ मल्टी मॉलिक्युलर. मल्टी मॉलिक्युलर कोलाइड्स. ओके, तर प्लीज हे एक नोट करून घ्या. This is the example of the multi-molecular asset molecules, asset. Understood everyone? That this is the multi-molecular colloids. Next example घ्या आपण macromolecular colloids. तर हे macromolecular म्हणजे काय असणार आहे? Macro म्हणजे very big. Macromolecular colloids. A colloid in which the molecule of the dispersed phase are sufficiently large in size. Large. सांगितलं तुम्हाला, large. Large म्हणजे काय? Macro. Very big size. Big size known as a large size. Large size molecules. So this is known as a macromolecular. Macro म्हणजे very big. तर प्लीज नोट करा हे macro. त्याचे एक्झाम्पल गिवन आहे पहा. एक्झाम्पल स्टार्च आहे, सेल्युलोज, प्रोटीन्स, पॉलिथिन, नायलॉन, प्लास्टिक. ऑल आर द एक्झाम्पल ऑफ macromolecular.
हे तर माहिती ना तुम्हाला, जे पॉलिमर्स असतात, पॉलिमर्स, जनरली एक्झाम्पल पॉलिमरचे, पॉलिमर्स मे बी नॅचरल और सिंथेटिक पॉलिमर, इट मे बी नॅचरल पॉलिमर्स किंवा सिंथेटिक पॉलिमर किंवा सेमी सिंथेटिक पॉलिमर्स, सिंथेटिक पॉलिमर्स, हे सर्व एक्झाम्पल पॉलिमरचे एक्झाम्पल्स आहे. म्हणजे पॉलिमर्स काय असतात, नॅचरल पॉलिमर किंवा सिंथेटिक पॉलिमर्स आर द मॅक्रोमॉलिक्युलर पॉलिमर्स, आर द मॅक्रोमॉलिक्युलर कोलाइड्स, व्हेरी बिग साईज. तर प्लीज हे एक्झाम्पल लक्षात ठेवा, एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे. तर एक्झाम्पल विचारले गेले 2021ला. ठीक आहे, तो नोट करून घ्या प्लीज हे एक्झाम्पल्स. नेक्स्ट आहे नंबर 3 पार्ट आहे असोसिएटेड कोलाइड्स. तर जनरली हे जे असोसिएटेड कोलाइड्स कसे असतात पहा, असोसिएटेड कोलाइड्स म्हणजे इट इज नोन ॲज अ मायसिलिया, असोसिएटेड कोलाइड्स म्हणजे मायसिलिया. आणि त्यांच्यामध्ये तर ते कशामध्ये तयार असणार म्हणजे दॅट्स अ डिस्पर्शन मीडियम अँड डिस्पर्स फेज आहे अरेंज इन अ टू फॉर्म द स्पियर. स्पियर्स तयार होतात त्यांच्याशी, छोटे छोटे स्पियर्स तयार होतात. स्पियर म्हणजे काय, सर्कल तयार होतात, स्पियर्स. सोप सोल्युशन पहा ना, सोप जर का मी पाण्यामध्ये टाकलं आणि थोडं जर का शेक केलं सोप सोल्युशन, किंवा डिटर्जंट पावडर माहिती ना, डिटर्जंट पावडर पाण्यामध्ये टाकलं आणि जर का हाय प्रेशरमध्ये नळ ओके काय केलं आपण, ऑन केला टॅप वॉटर, तर काय होतं की एक प्रकारचं फॉर्म क्रिएट होतो ना, असे एकदम लहान लहान पार्टिकल तयार होतात, स्पियर तयार होतात, बरोबर का. तर ओके दिस इज नोन ॲज अ मायसिलिया, असोसिएटेड कोलाइड मायसिलिया. And generally it is this is a associated particle. The associated particle known as a mycel. Example दिले पहा, soap detergent in water. हो, बबल्स, बरोबर, बबल्स, करेक्ट, बबल्स म्हणू शकता आपण त्याला, छोटे छोटे बबल्स तयार होतात, करेक्ट. पण ते सोपचे बबल्स असतात ना, बरोबर, सोपचे बबल असतात. तर दिस इज अ हायड्रोफिलिक, पहा त्याच्यामध्ये सोप आणि डिटर्जंट आहे, त्याचे मी इथे डायग्राम ड्रॉ केले, तर ही डायग्राम एक इम्पॉर्टंट आहे. ऍक्च्युली तुम्हाला एक हे समजलं पाहिजे, याच्यात हायड्रोफोबिक कोण आहे, हायड्रोफिलिक कोण आहे. ठीक आहे, तर त्या सोपचं सोल्युशन आहे, सोप अँड डिटर्जंट इन वॉटर आहे. तर यांच्यामध्ये हा जो हेडचा पार्ट आहे तर इट इज अ हायड्रोफिलिक, हा आयोनिक किंवा कार्बोझिलिक ग्रुप असतो हेड. आणि नंतर टेलचा जो पार्ट आहे तर इट इज अ हायड्रोफोबिक हायड्रोकार्बन चेन आहे. हे तुम्हाला सोपची ऍक्शन माहित असेल ना, की त्याच्यामध्ये 2 पार्ट असतात ना, एक हायड्रोफिलिक असतो, एक हायड्रोफोबिक असतो, एक हायड्रोफोबिक आणि दुसरा काय असतो, हायड्रोफोबिक असतो. तर प्लीज ते एक लक्षात ठेवा. आणि दिस इज नोन ॲज अ मायसिलिया. तर हा मायसिलिया तयार होतो, इथे नोट केले पहा मी, सोप मायसिलिया, सोप मायसिलिया इन वॉटर. ओके देन ओके दॅट्स इन द वॉटर सोप मायसिलिया अरेंज देमसेल्फ टू फॉर्म अ स्फेरिकल पार्टिकल ऑफ डिस्पर्स फेज, दॅट इज कॉल्ड ॲज अ मायसिलिया. असे स्पेरिकल क्रिएट होणार आहे, दॅट्स वाय इट इज नोन ॲज अ मायसिलिया. ठीक आहे, नेक्स्ट पार्ट आहे प्रिपरेशन ऑफ कोलाइड्स. तर हाऊ टू प्रिपेअर द कोलाइड्स. तर तुम्हाला कोलाइड्स तयार करायचे असेल तर त्यासाठी प्रिपरेशन मेथड्स आहे. तर नंबर 1 प्रिपरेशन मेथड्स ऑफ द कोलाइड्स, प्रिपरेशन ऑफ कोलाइड्स, नंबर 1 इज अ केमिकल मेथड्स. आणि केमिकल मेथड्समध्ये by this method multi-molecular colloids can be prepared by double decomposition process. आणि डबल डिकम्पोजिशन मध्ये काय भेटणार आहे, इट मे बी ऑक्सिडेशन, रिडक्शन और हायड्रोलिसिस. देन एक्झाम्पल्स इम्पॉर्टंट आहे, हे एक्झाम्पल लक्षात ठेवा. SO2 जर का मी घेतलं विल गेट द सल्फर सोल्ट, तुम्हाला सल्फर सोल्ट तयार करायचं SO2 पाहिजे, SO2 प्लस H2S. जर का तुम्हाला गोल्ड सोल्ट तयार करायचे तुम्हाला काय घ्यायला लागेल, गोल्ड ओके क्लोराईड घ्यायला लागेल, ऑरिक क्लोराईड म्हणतात त्याला, ऑरिक क्लोराईड, रिडक्शन प्रोसेस आहे. आणि इफ यू फॉर्म द फेरिक हायड्रॉक्साइड सोल वी हॅव टू यूज द फेरिक क्लोराईड, हायड्रोलिसिस रिएक्शन. ओके, तर ह्या रिएक्शन तुम्हाला लक्षात ठेवायला लागतील. मॉलिक्युल्स ऑफ द वॉटर इनसोल्युबल प्रोडक्ट ऑफ दिस रिएक्शन ॲग्रिगेट टुगेदर देन टू फॉर्म द सोल्स. नेक्स्ट मेथड आहे इलेक्ट्रिकल डिसइंटिग्रेशन मेथड. तर दिस इज IMP मेथड. जनरली हे नाव विचारतात तुम्हाला, इलेक्ट्रिकल डिसइंटिग्रेशन मेथड, ब्रेडिक आर्क मेथड. दिस इज इम्पॉर्टंट, जस्ट हे नाव लक्षात ठेवा, फक्त हे नाव विचारतात MCQs मध्ये. हो, प्रिपरेशन मध्ये पण हे विचारतात तुम्हाला, ब्रेडिक आर्क मेथड मध्ये.
This method colloidal swap methods such as gold, platinum, silver can be prepared. हे नोट करा, gold, platinum, silver prepared by vaporization as well as condensation process simultaneously. हे नोट करा, vaporization, condensation process simultaneously. बरोबर. ओके, दिस इज अ ब्रेडिक आर्क मेथड. आणि ही जी ब्रेडिक आर्क मेथड आहे त्याच्यामध्ये काय मिळणार आहे, वेपरायझेशन अँड कंडेन्सेशन सायमल्टेनियसली असणार आहे. गोल्ड, प्लॅटिनम, सिल्वर तुम्ही तयार करू शकता सोल मध्ये. अँड दिस इज द मेथड. ओके, मेथड. तर ही जी मेथड आहे ही इलेक्ट्रिकल मेटल इलेक्ट्रोड घेतात, इलेक्ट्रिक आर्क तयार करतात गोल्ड, सिल्वर किंवा प्लॅटिनमचे. इथे स्पार्क क्रिएट होऊ शकेल ना मध्ये, आणि स्पार्क तयार झाला तर हे पार्टिकल्स इथे तयार होतील, इथे पार्टिकल तयार होतील याच्यामध्ये, गोल्डचे पार्टिकल. ओके, तर दिस इज अ ओके ब्रेडिक आर्क मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ कोलाइड बाय इलेक्ट्रिकल डिसइंटिग्रेशन. तर हे नाव लक्षात ठेवा. म्हणजे कंडेन्सेशन अँड वेपरायझेशन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे. कंडेन्सेशन अँड वेपरायझेशन अँड कंडेन्सेशन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली इन इलेक्ट्रिकल डिसइंटिग्रेशन बाय ब्रेडिक आर्क मेथड. इलेक्ट्रिकल मेथड आहे. त्याच्यानंतर पेप्टायझेशनची एक मेथड आहे. तर पेप्टायझेशनच्या मेथडमध्ये काय असणार, बाय दिस मेथड मॅक्रोमॉलिक्युलर कोलाइड्स आर प्रिपेअर्ड. तर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओनली मॅक्रोमॉलिक्युलर कोलाइड्स आर प्रिपेअर्ड बाय युझिंग द पेप्टायझेशन टेक्निक. ओनली मॅक्रोमॉलिक्युलर कोलाइड्स कॅन बी प्रिपेअर्ड. तसं ब्रेडिक आर्क मेथडने तुम्ही मेटल सोल तयार करू शकता, कोलाइड सोल्स ऑफ मेटल्स, just by shaking a precipitate of dispersed phase with dispersion medium in presence of small amount of electrolyte. तर अतिशय थोड्या प्रमाणात काय घ्यायचं, इलेक्ट्रोलाइट घ्यायचे तिथे. मॅक्रोमॉलिक्युलर कोलाइड्स कॅन बी प्रिपेअर्ड बाय पेप्टायझेशन टेक्निक. नोट करून घ्या आपण. अँड दिस इज द मेथड इलेक्ट्रोलाइट यूज इन पेप्टायझेशन मेथड नोन ॲज अ पेप्टायझिंग एजंट. त्याला पेप्टायझिंग एजंट असं म्हणतात. दिस इज द इलेक्ट्रोलाइट. ऍक्च्युअली दिस इज द इलेक्ट्रोलाइट यूज इन द पेप्टायझेशन मेथड known as a peptidation agent. During the process, that's a precipitate adsorb on the ions, positive negative charge develop होणारे. Okay, then to form the colloidal particles. नेक्स्ट मध्ये तुम्हाला प्युरिफिकेशनच्या मेथड्स आहे काही. तर प्युरिफिकेशन मध्ये काय दिलंय पहा, जस्ट प्युरिफिकेशन म्हणजे काय, व्हॉट इज माय द प्युरिफिकेशन ऑफ कोलाइडल सोल्युशन्स. द प्रोसेस यूज फॉर रिड्युसिंग द अमाउंट ऑफ द इम्प्युरिटीज कमी करायच्यात, रिड्युसिंग द अमाउंट ऑफ इम्प्युरिटीज इज नोन ॲज अ प्युरिफिकेशन. तर प्युरिफिकेशन म्हणजे काय, रिमुव्हिंग द अमाउंट ऑफ द प्युरिटीज. म्हणजे दॅट्स इम्प्युरिटीज असतात, इम्प्युरिटीज तुम्ही इलिमिनेट करायच्यात, रिड्यूस करायच्यात, कमी करायच्यात, त्याला म्हणायचं प्युरिफिकेशन्स. ओके, वाय द प्युरिफिकेशन ऑफ कोलाइड रिक्वायर्ड. तर तुम्हाला प्युरिफिकेशनची का गरज आहे, कारण त्याच्यामध्ये सम सोल्युबल इम्प्युरिटीज पण आहे आणि एक्सेसिव्ह अमाउंट ऑफ इलेक्ट्रोलाइट असणार आहे. इट कंटेन द एक्सेसिव्ह अमाउंट ऑफ इलेक्ट्रोलाइट अँड सम सोल्युबल इम्प्युरिटीज. देअरफॉर द स्मॉल क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रोलाइट इज नेसेसरी टू स्टॅबिलाइज द कोलाइडल सोल्युशन. आणि जर का लार्ज क्वांटिटी असेल तर कोऑग्युलेशन होणार आहे. दॅट्स वाय इट इज नेसेसरी टू रिड्यूस द सोल्युबल इम्प्युरिटीज. ओके, तर प्लीज हे नोट करा आपण. प्युरिफिकेशन ऑफ कोलाइडल सोल्युशन वाय इट इज रिक्वायर्ड. डायलिसिस हे माहिती ना तुम्हाला, डायलिसिस तुम्ही पाहिलं, किडनी माहिती ना, किडनी जर का फेल असतील तर डायलिसिस करतात. हो बरोबर, डायलिसिस. गुड. हे बायोलॉजीमध्ये पण आहे तुम्हाला, बरोबर का, डायलिसिस हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. बरोबर, गुड. तर प्लीज एक्झाम्पल लक्षात ठेवा आपण. आता डायलिसिस म्हणजे का, अतिशय इम्पॉर्टंट पार्ट आहे हा. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट आहे, बायोलॉजीमध्ये पण आहे. इट इज प्रोसेस ऑफ रिमुव्हिंग dissolve impurities substances from colloidal solution by diffusion through suitable membrane. diffusion करायचं आपल्याला, diffusion. बरोबर, diffusion. तर प्लीज लक्षात ठेवा हे डायलिसिस म्हणजे काय. डायलिसिस इट इज अ प्रोसेस ऑफ रिमुव्हिंग द dissolved impurities. then if you remove the dissolved impurities from the colloidal solution, then that's by using the diffusion process is known as the dialysis. तर ते डायलिसिस आहे. आणि the apparatus used is known as a that's a dialyzer.
बरोबर. आणि त्यासाठी बॅग वापरतात माहिती ना, एक बॅग वापरतात, अ बॅग ऑफ सुटेबल मेम्ब्रेन. तुम्ही पाहिलं असेल डायलिसिस कसं करतात ओके हॉस्पिटलमध्ये. जे किडनी पेशंट फेल्युर असतात की ज्यांची किडनी फेल असते त्यांचं डायलिसिस करायला लागतं माहिती ना, पिरियडिकल. 1 महिने 2 महिन्यानंतर. एक किडनी फेल असेल तर 2 ते म्हणजे 5-6 महिन्यानंतर, आणि दोन्ही फेल असेल तर मग मंथली करायला लागतं डायलिसिस. बरोबर. मग ते ब्लड जे असतं ते ब्लड ते बॅग्स मध्ये घेतात. ओके. आणि देन नंतर काय करतात, दॅट्स डायलिसिस करतात. ओके. सायमल्टेनियसली करतात माहिती नाही सर्वांना. A bag of suitable process containing the colloidal solution is suspended in a vessel through which the fresh water is continuously flowing. त्याच्यामध्ये कंटिन्युअसली फ्रेश वॉटर फ्लोईंग करतात. And the molecules or ions diffuse through the membrane into the outer water and pure colloidal solution is left behind. त्यांच्यामध्ये प्युअर कोलायडल सोल्युशन काय असणार आहे, ते रिमूव्ह होणार आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी डायग्राम पहा, मी डायग्राम ड्रॉ केलेले इथे. तर दिस इज अ डायग्राम. ठीक आहे. तर दिस इज अ डायग्राम ऑफ द डायलिसिस. तर एक अशी वेसल असणार, त्या वेसलमध्ये काय करतात, फ्रेश वॉटरिंग करतात. डाऊन साईडनं फ्रेश वॉटरिंग केलंय पहा. इथे अप साईडला काय आहे, वॉटर आउट होणार आहे. वॉटर आउट, वॉटर प्लस इलेक्ट्रोलाइट, इथून फ्रेश वॉटर ऍड केलंय. आता ही जी बॅग आहे ना, ह्या बॅग मध्ये काय असे पोर्स आहे माहिती ना सर्वांना. हे काय होणार आहे, सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे. बॅग ऑफ डायलिसिंग मेम्ब्रेन, सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे. सेमी परमेबल मेम्ब्रेन ही डायलिसिसची बॅग असते. त्याच्यामध्ये ब्लड आहे आणि नंतर हे कोलाइट्स आहे. दिस इज द डिस्पर्स फेज पार्टिकल. आणि ह्याच्यात काही इम्प्युरिटीज असतील माहिती ना, काही इम्प्युरिटीज आहे. डिझॉल्व इम्प्युरिटी ऑफ इलेक्ट्रोलाइट. सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन जास्त होतं पहा. डायलिसिस का करायचं, तर डायलिसिस मध्ये ओके सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन किंवा युरिक ऍसिड असतं माहिती ना, युरिक ऍसिड, युरिया, की जे टॉक्सिक सबस्टन्सेस आहे ते ब्लड मध्ये काय होणार आहे, अक्युमुलेट होणार आहे. तर ते आपण काय करतो, एलिमिनेट करतो. ओके. हा प्लीज नोट करून तर घ्या आपण हे सर्व. मिस्टर हायजन, ऍक्च्युली आता हा पार्ट आहे ना, हा चॅप्टर नीट साठी अतिशय इम्पॉर्टंट आहे. नीट साठी, जेई मेन साठी, आणि याचे क्वेश्चन्स तुम्हाला MHT-CET ला पण विचारतात. ठीक आहे. डायलिसिस इट इज अ प्रोसेस फॉर प्युरिफिकेशन ऑफ द कोलायडल सोल्युशन. थोडाच राहिलाय फक्त. नंतर प्रॉपर्टीज ऑफ कोलायडल डिस्पर्शन. ओके. प्रॉपर्टीज ऑफ कोलायडल डिस्पर्शन मध्ये यांच्या जनरल प्रॉपर्टीज आहे. तर जनरल प्रॉपर्टीज मध्ये काय असणार आहे पहा, दॅट्स अ प्रॉपर्टीज ऑफ द कोलायडल डिस्पर्शन. जे डिस्पर्शन आहे, कोलायडल डिस्पर्शन आहे. हा नोट करून घ्या सर्व आहे. ओके. नंतर कोलायडल सिस्टीम इज हिट्रोजेनियस आहे. ओके. कोलायडल सिस्टीम ही हिट्रोजेनियस आहे अँड कन्सिस्ट ऑफ 2 phases आहे. डिस्पर्स फेज, डिस्पर्शन मीडियम. The dispersed phase particle can radially pass through the ordinary filter paper. The dispersed phase particle आहे ते ordinary filter paper मध्ये can pass easily, slowly pass through the parchment paper आहे. So this is important. And animal membrane slowly pass होणार आहे, slowly. पण ते radially pass होता filter paper मधून. The dispersed phase particle usually not detectable by powerful microscope. ओके. देन ऑप्टिकल प्रॉपर्टी ऑफ कोलाइड्स. तो ऑप्टिकल आता प्लीज हे नोट करून घ्या आपण. हो, तुम्ही क्वेश्चन पाठवा, मी सांगतो तुम्हाला. एंडला सांगा प्लीज, एंडला. हो, बायोमॉलिक्युल्स मध्ये काही डाऊट असेल तर सांगा, मी एंडला सेंड करा, मी एक्सप्लेन देईन. ऑप्टिकल प्रॉपर्टी ऑफ कोलाइड्स. ओके. टँडल इफेक्ट. नंतर कायनेटिक प्रॉपर्टी ऑफ कोलाइड्स, ब्राउनियन मोशन. तर प्लीज हे नोट करा आपण. आणि इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज काय, इलेक्ट्रोफोरेसिस आहे, इलेक्ट्रो ऑस्मोसिस आहे. ही नावं लक्षात ठेवा, ही नावं इम्पॉर्टंट आहे.
हा, त्यामध्ये आता एक नंबर घ्या, टँडल इफेक्ट. टँडल इफेक्ट ऑप्टिकल प्रॉपर्टी काय, टँडल इफेक्ट्स आहे. ऑप्टिकल प्रॉपर्टी ऑफ कोलाइड्स, टँडल इफेक्ट. तर टँडल इफेक्ट्स म्हणजे काय, द फिनॉमिनॉन ऑफ द स्कॅटरिंग ऑफ लाईट. तर हे लक्षात ठेवा, स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हणजे टँडल इफेक्ट. ओके, टँडल इफेक्ट इज अ स्कॅटरिंग ऑफ लाईट बाय कोलाइडर डिस्पर्स पार्टिकल and making the path of light visible through the dispersion medium known as a Tyndall effect. ओके, देन त्यासाठी इम्पॉर्टंट पार्ट काय पहा, याच्यामध्ये सोल्युशन जर का मी घेतलं, फॉर एक्झाम्पल इफ यू टेक द सोल्युशन, जर का ट्रू सोल्युशन घेतलं, डार्क रूम मध्ये लाईट सोर्स पास केलाय, ओके, देन दॅट्स अ कोलायडर डिस्पर्शन आहे, म्हणजे डिस्पर्शन मीडियम डिस्पर्स फेज आहे. पार्टिकल साईज इम्पॉर्टंट आहे. दिस इज अ पार्टिकल साईज. बरोबर, म्हणजे हा जो पाथ असणार आहे, हा पाथ व्हिजिबल असणार. दिस इज अ व्हिजिबल लाईट बीम इज व्हिजिबल. टँडल, ओके, टँडल कोण तयार होतो, इथे तयार होतो का, लाईट बीम इज नॉट व्हिजिबल इन द केस ऑफ ट्रू सोल्युशन. पण डिस्पर्शन मीडियम, ओके, डिस्पर्शन, ओके, मीडियम मध्ये तो तयार होणार आहे, कोलायडर डिस्पर्शन मध्ये. का, बिकॉज ऑफ द दॅट्स अ टँडल इफेक्ट. तर दिस इज नोन ॲज अ टँडल इफेक्ट. टँडल इफेक्ट. मी त्याचं तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल देईन पहा, की समजा आपल्या घरी माहिती ना, आता पावसाळ्यामध्ये नाही पण उन्हाळ्यामध्ये पहा, असं समजा ऊन आलं घरामध्ये, माहिती ना, ऊन येतं. ऊन म्हणजे काय, सूर्यकिरण येतात, सूर्याचे किरण आले असे दरवाजामधून, आणि समजा का घरामध्ये आईनं झाडून घेतलं असेल, झाडून माहिती ना, ती धूळ उधळते पहा, थोडी तरी डस्ट पार्टिकल असते घरामध्ये, समजा झाडून घेतलं तर सर्व डस्ट पार्टिकल त्या लाईट मध्ये, की जी सूर्याची किरण येतात, ओके, डोर मधून, त्यामध्ये असे व्हिजिबल दिसतात आपल्याला, बरोबर का, किंवा खिडकीमधून, बरोबर का, खिडकीमधून पण. मग समजा का डोर ओपन असेल आणि समजा सकाळी, बरोबर की नाही, सूर्याची किरण येत असेल आणि समजा झाडून घेतलं आपण उन्हाळ्यामध्ये, आता हे पावसाळ्यामध्ये नाही, उन्हाळ्यामध्ये, तर डस्ट पार्टिकल थोडे आले आणि समजा तुम्ही अंधारात आहे, बरोबर की नाही, समजा रूम मध्ये अंधार आहे, फक्त तेवढाच पाथ दिसतो तुम्हाला, आणि असे डस्ट पार्टिकल असे दिसतात तुम्हाला त्या लाईटमध्ये, सनलाईटमध्ये. ओके, तर दिस इज अ टँडल इफेक्ट. अंडरस्टूड. किंवा मी तुम्हाला त्याचं बेस्ट एक्झाम्पल सांगेन, की आपण समजा उन्हाळ्यामध्ये, माहिती ना, उन्हाळ्यामध्ये की समजा आपण, ओके, रस्त्याने चाललोय, बरोबर की नाही, आणि भरपूर धूळ अशी उधळते, किंवा गाडीचं असं का, दॅट्स अ CO2, कार्बन डायऑक्साईड, धूर येतो सर्व, बरोबर का, आणि लाईट असेल तर त्या लाईट मध्ये क्लिअर कट दिसतं आपल्याला. ओके, दिस इज अ हाय डेन्सिटी ऑफ द डस्ट पार्टिकल ऑर द फॉग स्मोक, बरोबर का. तर दिस इज अ टँडल इफेक्ट. तर हा सर्व टँडल इफेक्ट आहे. अंडरस्टूड. दिस इज अ कोलायडर डिस्पर्शन. कोलायडर डिस्पर्शन मध्ये टँडल इफेक्ट तुम्हाला मिळणार आहे. ओके, तर प्लीज हे नोट करून घ्या आपण. आणि इकडे एक मी नोट केलं, हा, इम्पॉर्टन्स ऑफ टँडल इफेक्ट काय असणार आहे. तर इम्पॉर्टन्स ऑफ टँडल इफेक्ट मध्ये, इट इज यूज टू डिस्टिंग्विश बिटवीन द कोलायडर डिस्पर्शन अँड ट्रू सोल्युशन. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे जर का मी तुम्हाला कोलायडर, ओके, डिस्पर्शन आणि ट्रू सोल्युशन मध्ये डिस्टिंग्विश करायला विचारलं, तर यस, दिस इज अ कोलायडर डिस्पर्शन ट्रू सोल्युशन. इट इज यूज टू डिस्टिंग्विश बिटवीन द collider solution and true solution. It is helpful to determine the number and size of collider dispersion particles. तर हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला बायोलॉजीमध्ये ते न्यूमन चेंबर्स असते ना, ऐकलंय का, न्यूमन चेंबर्स. आपल्या ब्लड मध्ये किती सेल आहे, तर मी समजा फॉर एक्झाम्पल ब्लड मध्ये RBCs किती आहे, तर हे थोडं तुम्ही 1-2 असे काउंट करणार आहे ना, बरोबर का. आपली जी, ओके, आपलं जे ब्लड आहे, समजा 1 ml मध्ये किती, ओके, प्लेटलेट्स आहे, तुम्हाला याचा रिपोर्ट माहित असेल ना, वेट कशामध्ये, मेडिकल लॅबोरेटरीचा, ओके, ॲज अ रिपोर्ट येतो, माहिती ना सर्वांना. तर त्या रिपोर्टमध्ये त्या व्हॅल्यूज मेन्शन असतात, माहिती का. DMLTचा लॅबोरेटरीचा रिपोर्ट असतो पहा, ब्लडचा रिपोर्ट असेल किंवा युरिन सॅम्पलचा रिपोर्ट असेल, तर त्याच्यामध्ये ते नोट करतात की किती पार्टिकल्स आहेत, किती पार्टिकल्स आहे. RBCचा काउंट काय, मग RBC थोडं मोजतात ना, RBC असे 1, 2, 3 थोडे मोजतात, तर ते मोजताना टँडल इफेक्ट वापरतात. न्यूमन चेंबर, मी सांगितलं तुम्हाला, न्यूमन चेंबर्स बायोलॉजीमध्ये वापरतात तुम्ही. न्यूमन चेंबर्स, एक असं ग्लासची ट्यूब असते, माहिती ना, ग्लास ट्यूब असते, त्याच्यावर एक ड्रॉपलेट ठेवतात, ते स्लाइड बंद करतात आणि पार्टिकल एका स्क्वेअर मध्ये काउंट करतात, एका स्क्वेअर मध्ये, आणि त्याचे मिलियन्स पार्टिकल, मग त्याचे मिलियन पार्ट्स बनवले असतात त्यांनी न्यूमन चेंबर मध्ये, 1 मिलियन.
आणि मग सेल काउंट घेतला तो. अंडरस्टूड? आय थिंक बायोलॉजीमध्ये असेल तुम्हाला ते, मायक्रोबायोलॉजीमध्ये बायोटेक्नॉलॉजीमध्ये हायर लेवल आहे ते, इव्हन मास्टर लेवलला किंवा PhD लेवलला वापरतात ते. ठीक आहे, तर दिस इज नोन ॲज अ न्यूमन चेंबर्स. पार्टिकल साईज काउंट होते, पार्टिकल नंबर काउंट होते. द कलर ऑफ द कोलायडर सोल्युशन डिपेंड्स ऑन. तर हे जे कलर ऑफ कोलायडर सोल्युशन आहे ते कशावर डिपेंड्स आहे? तर ते डिपेंड्स आहे वेवलेंथ ऑफ द स्कॅटर लाईट आहे अँड साईज ऑफ कोलायडर पार्टिकल्स आहे. मी एक्झाम्पल घेतले पाहिजे. तर दिस इज अ गोल्ड सोल. जर का गोल्ड सोल असेल, म्हणजे जर का गोल्ड घेतलं तुम्ही, गोल्डचा मोठा रॉड आहे पहा, दिस इज अ रॉड, गोल्ड रॉड. तर गोल्ड रॉड हा येलो कलरचा असेल. हां बरोबर, BSc ला पण आहे ते, बरोबर. मायक्रोबायोलॉजीला असेल किंवा बायोटेक्नॉलॉजीला, जेनेटिक्सला तर आहेच ते, शुअर, जेनेटिक्सला त्याशिवाय पर्यायच नाही. गोल्ड रॉड आहे, येलोइश इन कलर आहे आणि विथ इन्क्रीज इन साईज पर्पल कलर आहे. म्हणजे साईज जर का काय केली म्हणजे इन्क्रीज इन साईज, हा म्हणजे जर का नंबर ऑफ साईज पार्टिकल आहे. आता गोल्ड रॉड आहे, येलोइश साईज आहे, बरोबर का, त्याचा कलर येलोइश असेल आणि फायनेस्ट गोल्ड असेल, फायनेस्ट एकदम फाईन, तर रेड कलर असतो. आणि जर का साईज थोडी मोठी असेल, पहा दिस इज स्मॉल साईज, दिस इज बिग साईज, पर्पल कलर असतो. म्हणजे थोडक्यात काय असं, पार्टिकल साईज जेवढी कमी करशाल तुम्ही तेवढा कलर चेंजेस होणार आहे, व्हेरिएशन कलर्स. हा मलेरियामध्ये, बरोबर. हा बरोबर आहे, पपई का, करेक्ट आहे. हा मिस्टर हायजन्स, यस, तुम्ही काय करा, आयुर्वेदिक सायन्स घ्या. मिस्टर हायजन्स, तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टर होऊ शकता. हो बरोबर, मलेरिया असेल किंवा डेंगी पण ना, डेंगीमध्ये पण देतात ना, डेंगीमध्ये व्हायरल इन्फेक्शन असेल ना, एक लक्ष द्या, व्हायरल इन्फेक्शनसाठी पपया अतिशय बेस्ट आहे, कारण त्यामध्ये अँटीबॉडीज डेव्हलप होतात. एनी व्हायरल इन्फेक्शन, मलेरिया असू देअर, डेंगीमध्ये पण मलेरियामध्ये पण. ठीक आहे, हो हो बरोबर आहे, आयुर्वेदिक डॉक्टर होऊ शकता आपण. हो, बेस्ट आयुर्वेदिक डॉक्टर. ठीक आहे, नेक्स्ट पार्ट घ्या आपण. प्लीज नोट करा आपण, हा. हो, गंमत म्हणून घ्या. ठीक आहे, अभ्यास करा प्लीज. हे कायनेटिक प्रॉपर्टी ऑफ कोलाइड्स. तर कायनेटिक प्रॉपर्टीज मध्ये ब्राउनियन मोशन आहे, ब्राउनियन मोशन. तर ऍक्च्युली हे तुम्हाला बायोलॉजीमध्ये पण असणार आहे, कायनेटिक प्रॉपर्टी ब्राउनियन मोशन. तर दिस इज अ रॉबर्ट ब्राउन, इज अ ब्रिटिश बॉटनिस्ट होते हे, तर त्यांनी शोधून काढलं हे. तर दिस इज अ रॉबर्ट ब्राउन, ब्रिटिश बॉटनिस्ट आहे. ओके, इट इज ऑब्झर्व सच अ मोशन ऑफ पोलर ग्रेन अंडर द मायक्रोस्कोप. त्यांनी काय केलं की पोलन ग्रेन जे होते ना, तर पोलन ग्रेन त्यांनी पाण्यामध्ये टाकले. माहिती ना पोलन ग्रेन, ते हिबिस्कस प्लांट असतं, हिबिस्कस फ्लावर आहे, माहिती ना, चायना रोज म्हणतात त्याला तुम्ही, म्हणजे जास्वंद. तर जास्वंद जे फ्लावर आहे त्यांच्यामध्ये पोलन ग्रेन्स असतात, माहिती ना, स्टिग्मा ओरी असा पार्ट असतो. तर त्याच्यावरचे पोलन ग्रेन घ्यायचे, पाण्यामध्ये टाकायचे. पण ते फ्लावर, ओके फ्रेश फ्लावर पाहिजे प्लीज. तर ते काय होतं, असे झिगझॅग मूव्ह होतात. तर ओके, वॉज डिस्कवर बाय द रॉबर्ट ब्राउन. हे जे रॉबर्ट ब्राउन आहे, ही गॉट द नोबेल प्राइज फॉर दॅट हो ना, आणि अतिशय ब्रिलियंट सायंटिस्ट होते ते, ऍक्च्युली बॉटनिस्ट होते ते, रॉबर्ट ब्राउन. ब्राउनियन मुवमेंट, तर त्याला ब्राउनियन मोशन असं म्हणतात. अँड दिस इज अ सीजलेस मोशन. ह्याच्यामध्ये हा, तर याच्यामध्ये सीजलेस म्हणजे काय, न थांबता, सीजलेस म्हणजे न थांबता ही मोशन, झिगझॅग मोशन आहे. तर इन दिस वे अशी झिगझॅग मोशन असते, झिगझॅग मोशन. समजलं सर्वांना? तर यस, दिस इज अ झिगझॅग मोशन. ऍक्च्युली इथे कर्व झालं ना, हे रॉंग आहे, असं झिगझॅग मोशन पाहिजे. तर दिस इज अ झिगझॅग मोशन ऑफ डिस्पर्स फेस मायक्रोस्कोपिक पार्टिकल अंडर ऑल डिरेक्शन. ऑल डिरेक्शनला झिगझॅग मोशन आहे, इज नोन ॲज अ ब्राउनियन मोशन. तर प्लीज नोट करून घ्या आपण, हे ब्राउनियन मोशन म्हणजे काय. ब्राउनियन मोशन म्हणजे झिगझॅग मोशन, हा, ऑलवेज रिमेंबर, झिगझॅग मोशन ऑफ द पार्टिकल, डिस्पर्स फेस पार्टिकल. ओके, ब्लॅक बॉडी सारखं, ठीक आहे, थोडं नाही, ब्लॅक बॉडी वेगळं येतं, ब्लॅक बॉडी वेगळं आहे, ते ऍब्सॉर्प्शन मध्ये, रिफ्लेक्शन मध्ये येतं ना. नाही, हे बॉटनी मध्ये आहे ना तुम्हाला, नाही का ब्राउनियन मोशन. ठीक आहे, तर नोट करून घ्या आपण, कॉजेस ऑफ ब्राउनियन मोशन.
त्यामध्ये ब्राउनियन मोशनचा कॉज काय असणार आहे? इट इज कॉज बिकॉज ऑफ द कॉन्स्टंट कोलिजन बिटवीन द पार्टिकल. कोलिजन हे इम्पॉर्टंट आहे. Constant collision between particle of disperse phase and the dispersion medium fluid. That's a constant collisions. As a result of disperse phase particle acquire the kinetic energy. So they acquire the kinetic energy. And this is a kinetic property brings the Brownian motion. तर हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. This is kinetic energy. त्यांच्यामध्ये kinetic energy तयार होते. थोडक्यात जर का मी आपल्याला विचारलं की kinetic property काय कोलाइटची, तर कायनेटिक प्रॉपर्टी कोलाइटची ब्राउनियन मोशन आहे. तर प्लीज असा आन्सर सांगायचा आपण. ओके. इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी. आता इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी ऑफ कोलाइट्स म्हणजे कोण? इलेक्ट्रोफोरेसिस. तर इलेक्ट्रोफोरेसिस इज अ इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी ऑफ कोलाइट्स. दिस इज अ इलेक्ट्रोफोरेसिस. मग द मुवमेंट ऑफ द कोलाइडर डिस्पर्स फेज पार्टिकल अंडर द अप्लाइड इलेक्ट्रिक पोटेन्शियल. जे अप्लाइड इलेक्ट्रिकल पोटेन्शियल आहे त्यांच्यामध्ये मुवमेंट होणार आहे. मुवमेंट ऑफ कोलाइडर डिस्पर्स फेज पार्टिकल्स इज नोन ॲज अ इलेक्ट्रोफोरेसिस. तर त्याला इलेक्ट्रोफोरेसिस असं म्हणायचं. इलेक्ट्रोफोरेसिस म्हणजे काय? मुवमेंट ऑफ कोलाइडर डिस्पर्स फेज पार्टिकल, इलेक्ट्रोफोरेसिस. म्हणजे फॉर एक्झाम्पल पहा, इथे एक डायग्राम प्लॉट केलं मी, तर ती डायग्राम तुम्हाला एक समजली पाहिजे. तर दिस इज द इलेक्ट्रोफोरेसिस. आता डायग्राम भरपूर मोठी आहे त्यामुळे मी स्मॉल करतोय. प्लीज तुम्ही काय करा की स्क्रीन बिग करा प्लीज. त्यामध्ये तर दिस इज अ कॅथोड. एक काय घेणार आहे मी? कॅथोड घेणार आहे, दुसरा ॲनोड असणार आहे. आणि अशी यू ट्यूब असेल यू, आणि त्यामध्ये प्लॅटिनम इलेक्ट्रोड अटॅच केलेत. एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह आहे. आता याच्यामध्ये सोल्युशन प्लेस केलंय. तर सोल्युशन काय? कोलायडर सोल्युशन. निगेटिव्ह सोल आहे. मग निगेटिव्ह सोल असेल तर कुठे अट्रॅक्ट होणार आहे? पॉझिटिव्ह कडे ना, टुवर्ड द पॉझिटिव्ह. निगेटिव्ह सोल आहे टुवर्ड द पॉझिटिव्ह. पण डिरेक्शन चेक करू शकता. हे जे निगेटिव्ह सोल आहे, निगेटिव्ह सोलची डिरेक्शन कुठे? दॅट्स अ कॅथोडकडे. आणि सर्व निगेटिव्ह त्या कॅथोडवर डिपॉझिट होणार आहे, कारण तो कॅथोड पॉझिटिव्ह आहे. कॅथोड हा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आहे. हो, अप्लाइड इलेक्ट्रिक पोटेन्शियल. बरोबर, अप्लाइड इलेक्ट्रिक पोटेन्शियल. विचारलाय क्वेश्चन. 2021 ला विचारलाय क्वेश्चन हा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर 2021. सर्वांना समजलं काय? तर दिस इज रिलेटेड टू द दॅट्स अ निगेटिव्ह सोल. मग निगेटिव्ह सोल कुठे अटॅच होणार आहे? दॅट्स अ पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडकडे. आणि जर का पॉझिटिव्ह असेल तर कुठे असणार आहे? निगेटिव्हकडे. तर दिस इज इलेक्ट्रोफोरेसिस. अप्लाइड इलेक्ट्रिक पोटेन्शियलला मुवमेंट ऑफ कोलायडल फेज पार्टिकल्स. तर दिस इज नोन ॲज इलेक्ट्रोफोरेसिस. ठीक आहे. त्याच्यानंतर मी जे खाली काही पॉईंट नोट केलेत पहा. तर इलेक्ट्रोफोरेसिस, तर पुन्हा एकदा डायग्राम दाखवतो पहा मी. दिस इज अ डायग्राम. तर प्लीज चेक करा आपण हे सर्व. आणि सर्व डिपॉझिट होणार आहे. डिपॉझिट ऑन द डिस्पर्स फेज पार्टिकल. म्हणजे थोडक्यात निगेटिव्ह चार्ज पार्टिकल मायग्रेट्स टू ॲनोड अँड गेट डिपॉझिटेड ऑन रिस्पेक्टिव्ह इलेक्ट्रोड. जे पॉझिटिव्ह असतात टुवर्ड्स द दॅट्स कॅथोडकडे मूव्ह होणार आहे. इलेक्ट्रोफोरेसिस मध्ये काय असणार? सॉरी, इलेक्ट्रो ऑस्मॉसिस मध्ये. तर हा एक वेगळा फिनॉमेना आहे, इलेक्ट्रो ऑस्मॉसिस. तर इलेक्ट्रोफोरेसिस वेगळं, इलेक्ट्रो ऑस्मॉसिस वेगळं. याच्यामध्ये पण मुवमेंट ऑफ कोलायडर पार्टिकल्स आहे, पण त्यामध्ये इम्पॉर्टंट आहे मेम्ब्रेन. दॅट्स मेम्ब्रेनमुळे ते काय प्रिव्हेंट होणार. इट इज प्रिव्हेंटेड बाय युझिंग द मेम्ब्रेन. तर इट इज नॉन एज इलेक्ट्रो ऑस्मॉसिस. इलेक्ट्रो ऑस्मॉसिस. तर यामध्ये मेम्ब्रेन यूज केला होता. इलेक्ट्रो ऑस्मॉसिस मध्ये मेम्ब्रेन यूज होतं. ऑलवेज रिमेंबर. आणि इलेक्ट्रोफोरेसिस मध्ये मेम्ब्रेन वापरलं जात नाही. तर मेम्ब्रेन इज यूज इन द इलेक्ट्रो ऑस्मॉसिस. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट. आता हा टेबल अतिशय इम्पॉर्टंट आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा टेबल इम्पॉर्टंट करून ठेवा आपण. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टेबल. हे विचारतात तुम्हाला 2021 ला विचारला गेलाय क्वेश्चन. हा, नोट करताय टेबल. त्यामध्ये पॉझिटिव्हली चार्ज सोल आहे. तर पॉझिटिव्हली चार्ज सोल मध्ये काय? हायड्रेटेड मेटॅलिक ऑक्साईड आहे. हे लक्षात ठेवा. हे सर्व पॉझिटिव्हली चार्ज आहे. पॉझिटिव्हली चार्ज हायड्रेटेड मेटॅलिक ऑक्साईड. ॲल्युमिना असेल, क्रोमियम असेल, आयर्न असेल. आणि जे मेटलचे सोल्स असतात, मेटल सोल, मेटॅलिक सल्फाईड,
सल्फाईडचे सोल असतात ते सर्व निगेटिव्हली चार्ज असतात, निगेटिव्हली चार्ज. हे एक्झाम विचारतात तुम्हाला की कोण पॉझिटिव्ह आहे कोण निगेटिव्ह आहे हे विचारतात तुम्हाला. त्याच्यानंतर हिमोग्लोबिन, हिमोग्लोबिन एक लक्षात ठेवा. स्टार्च अँड गम हे लक्षात ठेवा. नंतर टिटॅनियम ऑक्साईड इम्पॉर्टंट आहे. जिलॅटिन, क्ले, गम हे इम्पॉर्टंट आहे. जिलॅटिन हे सर्व निगेटिव्ह आहे. बेसिक डायस्टफ पॉझिटिव्ह असतात. ॲसिडिक डायस्टफ निगेटिव्ह असतात. बेसिकचं एक्झाम्पल आहे मिथिलिन ब्लू आणि ॲसिडचं एक्झाम्पल योसिन नंतर कॉंगोरेड. ते लक्षात ठेवा प्लीज. दिस इज इम्पॉर्टंट. हे एक्झाम्पल्स तुम्हाला विचारतात. तर विच ऑफ द फॉलोइंग इज पॉझिटिव्ह सोल, विच ऑफ फॉलोइंग इज निगेटिव्ह सोल, किंवा विच ऑफ द फॉलोइंग, ओके मी पॉझिटिव्ह कोण आहे ऑप्शन देतील तुम्हाला, निगेटिव्ह कोण आहे 3 ऑप्शन देतील. 4 ऑप्शनपैकी एक पॉझिटिव्ह असेल एक निगेटिव्ह असेल. इन दिस वे. सर्वांना समजलं का? तर हा टेबल IMP करून ठेवा. तर दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टेबल. त्याच्यानंतर अजून पुढचा पार्ट काय असणार यामध्ये? ठीक आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह सोलचे एक्झाम्पल्स आहे. हा, ऍप्लिकेशन्स ऑफ द इलेक्ट्रोफोरेसिसचा एक पार्ट आहे. ऍप्लिकेशन्स ऑफ इलेक्ट्रोफोरेसिस, इट इज यूज टू नो द साइन ऑफ चार्ज. मग इलेक्ट्रोफोरेसिसचा इम्पॉर्टन्स काय? साइन ऑफ चार्ज ऑन द कोलायडर पार्टिकल. हे इम्पॉर्टंट आहे, हे विचारलेत. इट इज यूज टू मेजर द रेट ऑफ मायग्रेशन ऑफ कोलायडर पार्टिकल, रेट ऑफ मायग्रेशन. इट इज यूज टू सेपरेट द मिक्सचर ऑफ कोलायडर सोल्युशन, म्हणजे दॅट्स नोन ॲज अ कोॲग्युलेशन प्रोसेस. इट इज यूज फॉर कोॲग्युलेशन ऑफ लायोफोबिक कोलाइड. तर दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट्स या. इलेक्ट्रोफोरेसिस इट इज यूज फॉर कोॲग्युलेशन ऑफ द इलेक्ट्रोफोबिक कोलाइड. इलेक्ट्रोफोबिक कोलाइडचं तुम्हाला प्रिसिपिटेशन करायचं असेल तर इलेक्ट्रोफोरेसिस वापरतात. नेक्स्ट आहे, हा एक इम्पॉर्टंट रूल आहे. तर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, हार्डली सुलेज रूल. तर प्लीज हा एक करा, IMP हा. दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. हा विचारला गेलाय 2021 ला आणि हा 2022 ला पण एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे. तर पहा त्यामध्ये हार्डली सुलेज रूल काय असणार आहे? ग्रेटर द व्हॅलन्सी ऑफ द फ्लोक्युलेटिंग आयन्स. फ्लोक्युलेटिंग म्हणजे काय? हे आयन्स. व्हॅलन्सी ग्रेटर असेल तर ग्रेटर इज अ पॉवर ऑफ द टू कॉज द प्रिसिपिटेशन. दिस इज अ हार्डली सुलेज रूल. म्हणजे पहा दॅट्स अ फ्लोक्युलेटिंग पॉवर आहे. ॲल्युमिनियम, बेरियम, सोडियम. तर दिस इज अ ऑर्डर. ही ऑर्डर लक्षात ठेवा. ही ऑर्डर विचारतात तुम्हाला, व्हॉट इज द ऑर्डर? सर्वात जास्त कोण असेल? आणि फ्लोक्युलेटिंग पॉवर दॅट्स अ पॉझिटिव्ह सोल बद्दल, हे निगेटिव्ह सोल बद्दल, हे पॉझिटिव्ह सोल बद्दल. कारण पॉझिटिव्ह साठी निगेटिव्ह पाहिजे ना. जे पॉझिटिव्ह कोलाइड्स आहेत त्यांच्यासाठी निगेटिव्ह सोल पाहिजे आणि जे निगेटिव्ह सोल आहेत त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह पाहिजे ना. प्रिसिपिटेशन करण्यासाठी अपोजिट पाहिजे, अपोजिट आयन्स. आणि त्यासाठी इथे पहा 4 निगेटिव्ह आहे, इथे 3 पॉझिटिव्ह, 2 पॉझिटिव्ह, 1 पॉझिटिव्ह. इथे 4 ओके पॉझिटिव्ह, इथे किती 4, 2 निगेटिव्ह, 2 निगेटिव्ह, 1 निगेटिव्ह. ओके, तर हे लक्षात ठेवा प्लीज. अंडरस्टूड? तर दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पॉझिटिव्ह चार्ज जास्त पाहिजे, निगेटिव्ह चार्ज पण जास्त पाहिजे. हार्डली सुलेज रूल. हा, तर हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. हा नीट IIT ला पण इम्पॉर्टंट आहे. मी हा चॅप्टर एकदम फाईन घेतोय तुमचा. हा एक चॅप्टर फाईन घेण्यामागे कारण आहे, कारण तुम्हाला हा नीट IIT ला पण इम्पॉर्टंट आहे. याच्यावर शुअर क्वेश्चन असतो नीट IIT मध्ये, शुअर. त्यामुळे तुम्ही हा एक चॅप्टर परफेक्ट करा. ऍडसॉर्शन कोलाइड मी कालचा पण पार्ट परफेक्ट घेतलाय, त्यामध्ये काहीच सोडलं नाही मी, बरोबर का? ऍडसॉर्शन मध्ये पण कोलाइड्स मध्ये पण. आणि एकदम जनरल पार्ट आहे हा, जस्ट 1 टाइम करा, बरोबर? 1 टाइम करा, तुम्हाला शुअर क्वेश्चन मिळतील इथे. कोॲग्युलेशन. तर कोॲग्युलेशन मध्ये काय असणार आहे? द प्रिसिपिटेशन ऑफ कोलाइड्स बाय रिमूव्हल ऑफ चार्ज असोसिएटेड विथ डिस्पर्स कोलायडर फेज. कोॲग्युलेशन से कोॲग्युलेशन म्हणजे काय? प्रिसिपिटेशन. हा, प्रिसिपिटेशन बाय रिमूव्हिंग द चार्ज, रिमूव्हल ऑफ चार्ज. रिमूव्हल ऑफ चार्ज बाय प्रिसिपिटेशन नोन ॲज अ कोॲग्युलेशन. त्यांना कोॲग्युलेशन असं नोट करायचं. मग त्यांच्यामध्ये की जे लायोफोबिक आहे, आता लायोफिलिक आणि लायोफोबिक मध्ये वेगळी कंडिशन आहे. हा, मग आता यांच्यामध्ये इम्पॉर्टंट पार्ट काय आहे? तर लायोफोबिक आणि लायोफिलिक मध्ये जो इम्पॉर्टंट आहे तो सांगतो मी. तर फॉर प्रिसिपिटेशन ऑफ लायोफोबिक कॉल रिमूव्हल ऑफ चार्ज ऑन डिस्पर्शन मीडियम इज नेसेसरी. रिमूव्हल ऑफ चार्ज ऑन डिस्पर्शन मीडियम हे गरजेचं आहे. पण तेच लायोफोबिक मध्ये रिमूव्हल ऑफ चार्ज ऑन डिस्पर्स फेज इज नेसेसरी.
सर्वांना समजलं का हे? म्हणजे जर का तुम्हाला लायोफोबिक कोलाइडचं तुम्हाला प्रेसिपिटेशन करायचं असेल, लायोफिलिकचं, तर तुम्हाला डिस्पर्शन मीडियमवरला चार्ज रिमूव्ह करणं इट इज व्हेरी नेसेसरी. पण जर का तुम्हाला लायोफोबिक कोलाइडचं तुम्हाला प्रेसिपिटेशन करायचं असेल तर डिस्पर्स फेज आहे त्याच्यावरला चार्ज रिमूव्ह करणं इट इज व्हेरी नेसेसरी. बरोबर. हा ऍक्च्युली हा कोलाइड एक लक्ष द्या, ऍडसॉर्शन कोलाइड आहे हा चॅप्टर तुम्हाला कुठेच समजणार नाही. हो नेव्हर. कारण मला माहिती आहे ऍक्च्युली ऍडसॉर्शन कोलाइड जरी शिकवला तरी सांगता स्टुडंट परत घ्या, तुम्ही घ्या परत तुमच्या पद्धतीने. ओके. ऍडसॉर्शन कोलाइड्स मला माहिती आहे, ऍडसॉर्शन कोलाइड तुम्हाला कोणी शिकवलं तरी समजणार नाही. कारण एवढ्या फाईन लँग्वेज मध्ये मी तुम्हाला देतो आणि याची क्वेश्चन तुम्ही पाहू शकता नंतर. मेथड्स यूज फॉर कोअग्युलेशन ऑफ द लायोफोबिक सोल. आता जे लायोफोबिक सोल आहे, मेथड्स यूज फॉर कोअग्युलेशन ऑफ द लायोफोबिक सोल. तर जे लायोफोबिक सोल आहे तर त्यांचं कोअग्युलेशन कसं करायचंय पहा, इलेक्ट्रोफोरेसिसने करू शकता. ते याच्यामध्ये कोलायडल फेजचे पार्टिकल रिमूव्ह करायचं ना, त्यांचे चार आत्ताच पाहिलं आपण. म्युच्युअल कोअग्युलेशन करायचं. म्युच्युअल म्हणजे काय, इक्विमोलर पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज एकत्र करायचं, न्यूट्रलाइज करायचं. न्यूट्रलाइज म्हणजे काय, समजा पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह ऍड करायचं, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह ऍड करायचं. बरोबर. मी काय सांगितलं आपल्याला की इलेक्ट्रोफोरेसिस वापरायचं. लायोफोबिक साठी काय वापरायचं, तर लायोफोबिक साठी इलेक्ट्रोफोरेसिस वापरायचे. आणि त्यामध्ये पण कोणाचा चार्ज रिमूव्ह करायचा, कोलायडल फेजचा पहिला चार्ज रिमूव्ह करायचा. म्युच्युअल कोअग्युलेशन म्हणजे काय की त्यांच्यामध्ये न्यूट्रलायझेशन करायचं. हो बरोबर आहे. तर त्यामध्ये म्युच्युअल कोअग्युलेशन मध्ये काय करायचं की पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह ऍड करायचं, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह ऍड करायचं. म्हणजे काय करायचं, अपोजिटली चार्ज टाकायचे, म्हणजे न्यूट्रलाइज करायचं. न्यूट्रलाइज. बॉइलिंग करू शकता तुम्ही, बॉइलिंग. जर का तुम्ही बॉईल केलं तर काय होणार आहे, डिस्टर्ब होणार सोल्युशन. ओके, सोल्युशन काय होणार आहे, सोल डिस्टर्ब होणार आहे बॉईल केल्यानंतर. म्हणजे बाय बॉइलिंगनं तुम्ही काय करू शकता, तर लायोफोबिक तुम्ही सेपरेट करू शकता जस्ट बाय बॉइलिंग. इफ यू बॉईल इट, मिल्क करतो ना आपण, बरोबर का. मिल्क जर का बॉईल केलं आणि मिल्क मध्ये जर का ओके लॅक्टिक ऍसिड थोडं टाकलं, लॅक्टिक किंवा सायट्रिक ऍसिड, माहिती ना. समजा मिल्क घेतलं तुम्ही, मिल्क दूध, आणि दूध बॉईल करताय आणि बॉईल करत असताना थोडं त्यामध्ये लिंबू, ओके लिंबू माहिती ना, सायट्रिक ऍसिड किंवा दही असेल, 1-2 ड्रॉप जरी ऍड केले तरी मिल्क मध्ये जे पार्टिकल्स आहे तर ते सेपरेट आउट होतात ना. ओके, इट इज अ प्रोसेस यूज टू प्रिपेअर द चीज, बटर. बरोबर का. बटर तयार करण्यासाठी नाही, कोणतं पनीर तयार करण्यासाठी वापरतात, सॉरी पनीर. बरोबर का, पनीर तयार होतं या प्रोसेसनं. मिल्क, आणि मिल्क काय आहे, मिल्क इज अ इमल्शन. बरोबर. जस्ट बाय बॉइलिंग, बॉईल करा तुम्ही, सेपरेट आउट होणार आहे ते. त्यानंतर आहे दॅट्स बाय प्रोलॉंग, दॅट्स डायलिसिस. प्रोलॉंग डायलिसिस करू शकता तुम्ही. ओके, ट्रेसेस ऑफ इलेक्ट्रोलाइट प्रेझेंट इन द सोल आर रिमूव्ह ऑलमोस्ट कम्प्लिटली. सच अ कोलाइड बिकम अनस्टेबल अँड फायनली प्रिसिपेट. प्रोलॉंग डायलिसिस करा, प्रोलॉंग, भरपूर डायलिसिस करा. आणि पहा, इव्हन तुम्हाला हे माहित पण असेल की डॉक्टर सांगतात की जास्त डायलिसिस करायचं नसतं. म्हणजे सुरुवातीला समजा एक किडनी पेशंट फेल असेल तर त्यांना सांगतात की तुम्ही ओके नियरली 8 मंथ घ्या, 8 मंथ, 2-3 वर्ष 8 मंथ करतात ते, 3-1 वर्ष. त्याच्यानंतर कमी कमी टाइम केला जातो, अब्रप्टली टाइम कमी केला जात नाही. तुम्ही म्हणशाल की सर डायलिसिस चांगलं असतं, मग डायलिसिस रोज करा. रोज उपयोग नाही, रोज डायलिसिस केल्यानंतर पेशंट जाईन लवकर. इव्हन महिन्यामध्ये पण डायलिसिस करत नाही डॉक्टर, कारण सारखं डायलिसिस केलं तर जे कोलाइड्स असतात ते हायली अनस्टेबल होतील, मग त्यांच्या ब्लडमध्ये सॉल्ट्सच राहणार नाही. आणि ओके, ब्लडमध्ये सॉल्ट्स पाहिजे ना, बरोबर का. आपण जे सोडियम क्लोराईड घेतो तर ते ब्लडमध्ये सॉल्ट पाहिजे तुम्हाला, कारण ऑस्मो रेग्युलेशनची प्रोसेस असते किडनीची, बरोबर का. म्हणजे किडनीची जरी फिल्ट्रेशन ॲबिलिटी फेल्युअर झाली असेल तरी अदर ऍक्टिव्हिटीज असतात तर त्या रन असतात किडनीमध्ये, कारण ते बाउमन कॅप्सूल्स असतात ना. तर फिल्ट्रेशन म्हणजे अल्ट्रा फिल्ट्रेशन स्टॉप असतं.
पण सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन असेल किंवा ऑस्मो रेग्युलेशन असेल तर ह्या प्रोसेस ऑपरेटिंग असतात. तर त्यामध्ये प्रोलॉंग डायलिसिस आहे म्हणजे पर्सिस्टंट डायलिसिस आहे, त्याच्यामध्ये फायनली प्रिसिपिटेशन होणार आहे आणि ते कोलाइड हायली अनस्टेबल असेल. नेक्स्ट आहे बाय ॲडिशन ऑफ एक्सेस इलेक्ट्रोलाइट. तुम्ही एक्सेस इलेक्ट्रोलाइट त्यामध्ये ऍड करा. वेन द एक्सेस इलेक्ट्रोलाइट इज ॲडेड द कोलायडल फेज पार्टिकल आर प्रिसिपिटेड. ते कोलायडल पार्टिकल्स असतात ते प्रिसिपिटेट होणार आहे कारण त्यांचं ॲग्रिगेशन होणार आहे. ओके, अंडरस्टूड एव्हरीवन. नेक्स्ट पार्ट इज द इमल्शन्स. तर हा सर्व पार्ट याच्यामध्ये कोणतं, दॅट्स अ कोअग्युलेशन ऑफ द कोलाइड्स. नेक्स्ट मध्ये इमल्शन आहे. हा, मेंटेनन्स ऑफ सॉल्ट बॅलन्स इज इम्पॉर्टंट. माहिती ना, सोडियम पोटॅशियम सेलमध्ये सोडियम पोटॅशियम पंप असतो, इलेक्ट्रिकल इम्पल्स असतो ना सेलमध्ये, जो सिग्नलिंगचा पाथवे असतो. आय थिंक तुम्हाला बायोलॉजीमध्ये जास्त माहित असेल ते. हो, कारण त्यामध्ये सोडियम पोटॅशियम पंप असतो. सेलच्या आतमध्ये सोडियम पोटॅशियमची लेवल मेंटेन असते, सेलच्या आतमध्ये सेलच्या बाहेर सेल मेम्ब्रेनमध्ये, आणि तो ठरवतो की इलेक्ट्रिकल पोटेन्शियल किती असेल सेलला. सेल हॅज अ चार्ज, सेलला एक चार्ज असतो माहिती ना. हो, then because of the cell potential positive and the negative cell, okay, that's the cell potential, तो इलेक्ट्रिकल इम्पल्स तयार होतो, इलेक्ट्रिकल पोटेन्शियल क्रिएट होतं आणि तेच इलेक्ट्रिकल इम्पल्स तुमच्या हार्ट पर्यंत ट्रॅव्हल होतं ना. म्हणजे ऍक्च्युली काय असतं ना की ब्लड सेल आणि हार्ट बिटिंग म्हणजे हार्टच्या ज्या सेल असतात कार्डिओव्हॅस्क्युलरच्या सेल, तर ह्या सेलमध्ये पण काय असणार आहे, दॅट्स इलेक्ट्रिकल पोटेन्शियल डेव्हलप होतं आणि तेच इलेक्ट्रिकल पोटेन्शियल आपण मेजर करतो ना कार्डिओग्राफमध्ये. माहिती ना, कार्डिओग्राफमध्ये ज्या लाईन्स येतात अप अँड डाऊन लाईन, इलेक्ट्रिकल पोटेन्शियल क्रिएट होतं त्यामध्ये. अंडरस्टूड एव्हरीवन. म्हणजे तुम्ही त्याला दॅट्स द सिस्टोल डायस्टोल असं काहीतरी म्हणता ना, बरोबर. देन दॅट्स इमल्शन्स. तर इमल्शन्स मध्ये a colloidal system in which the one liquid is dispersed in another immiscible liquid. हे अतिशय इम्पॉर्टंट आहे, इमिसिबल, कारण ते हिट्रोजेनियस आहे ना, बरोबर का. इमल्शन काय, हिट्रोजेनियस आहे, इट इज द हिट्रोजेनियस, बरोबर का. दॅट्स इमल्शन इज द टाइप ऑफ द कोलाइड्स. हा, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन, बरोबर. तर त्यामध्ये हिट्रोजेनियस आहे पहा, इमल्शन आर हिट्रोजेनियस. मग त्यामध्ये कोलायडल सिस्टीम आहे, इट इज अ कोलाइड्स इन विच द वन लिक्विड इज डिस्पर्स इन टू अनदर इमिसिबल लिक्विड. एक लिक्विड दुसऱ्यामध्ये इमिसिबल आहे, तर दिस इज नॉन एज अ इमल्शन. मग ह्या इमल्शन मध्ये इट इज अ स्पेशल टाइप आहे. हा स्पेशल टाइप काय आहे, लिक्विड टाइपचं. ओके, इट इज अ स्पेशल टाइप ऑफ द लिक्विड टाइप कोलायडल सिस्टीम. आणि बोथ लिक्विड्स आहे, दोन्ही पण लिक्विड्स आहे, आर कम्प्लिटली ऑर द पार्शियली इमिसिबल. The emulsion is a type of liquid type. Always remember. आणि त्यामध्ये दोन टाइप आहेत. हे दोन टाइप कोणते आहे पहा. तर दिस इज अ टाइप ऑफ द इमल्शन ऑफ वॉटर इन ऑइल. फॉर एक्झाम्पल दिस इज अ बीकर. ह्या बीकर मध्ये मी काय घेतलंय, इमल्शन ऑफ ऑइल इन वॉटर. इथे वॉटर घेतलंय आणि ह्या वॉटर मध्ये मी ऑइल ऍड केले. इमल्शन ऑफ ऑइल इन वॉटर. डिस्पर्शन मीडियम वॉटर आहे, त्यात मी ऑइल ऍड करतोय. दिस इज अ कोलाइड्स. हे कोलाइड्स मध्ये डिस्पर्स फेज कोण आहे, ऑइल आहे, आणि डिस्पर्शन मीडियम वॉटर आहे. म्हणजे वॉटर हे लार्ज प्रोपोर्शन आहे, वॉटर इज प्रेझेंट इन लार्ज प्रोपोर्शन आणि ऑइल हे स्मॉल प्रोपोर्शन मध्ये. पण तेच जर का मी एक्झाम्पल घेतलं तर इमल्शन ऑफ वॉटर इन ऑइल मध्ये, तर दिस इज अ बीकर. तर ह्या बीकर मध्ये मी घेतलंय ऑइल आणि त्याच्यामध्ये मी ऍड केलंय वॉटर. अंडरस्टूड एव्हरीवन. तर दिस इज द इमल्शन ऑफ वॉटर इन ऑइल टाइप. याच्यामध्ये लार्ज प्रोपोर्शन कोण आहे, डिस्पर्शन मीडियम ऑइल आहे, कारण ते लार्ज प्रोपोर्शन आहे. आणि डिस्पर्स फेज कोण आहे, वॉटर आहे, वॉटर हे कमी प्रमाणात आहे. अंडरस्टूड एव्हरीवन. तर दिस इज द एक्झाम्पल्स ऑफ द इमल्शन्स. आणि इमल्शन्स मध्ये ऑइल इन वॉटर टाइप आणि वॉटर इन ऑइल टाइप. त्यानंतर यांचे एक्झाम्पल्स काय पहा. एक्झाम्पल्स मध्ये मिल्क इज अ एक्झाम्पल. मिल्क मध्ये ऑइल असतं माहिती ना,
मिल्क कंटेन द ऑइल, माहिती ना, फॅटी सबस्टन्स असतात मिल्कमध्ये, ऑइल्स फॅट्स असतात. लेसिन माहिती ना, प्रोटीन्स नावं असतात, त्यामुळे लॅक्टोज असेल, लेसिन असेल, कार्बोहायड्रेट्स असतात. तर मिल्क, नंतर व्हॅनिशिंग क्रीम आहे, पेंट्स, ऑइल असतात त्यामध्ये. मिल्क कन्सिस्ट ऑफ पार्टिकल ऑफ द फॅट डिस्पर्स इन वॉटर. तर मिल्कमध्ये फॅट असतात, फॅट्स. ऑलवेज रिमेंबर फॅट्स अँड ऑइल्स. म्हणजे मिल्क इज अ एक्झाम्पल ऑफ द ऑइल इन वॉटर. त्यानंतर कॉड लिव्हर ऑइल. तर जे कॉड लिव्हर ऑइल आहे, तर कॉड लिव्हर ऑइलमध्ये ऑइल जास्त प्रमाणात असतात. कॉड लिव्हर ऑइलमध्ये ऑइल जास्त प्रमाणात असतात. शार्क लिव्हर ऑइल पहा, बटर, क्रीम. कॉड लिव्हर ऑइल कन्सिस्ट ऑफ वॉटर डिस्पर्स इन द ऑइल. म्हणजे ज्यामध्ये जास्त प्रमाणात कोण आहे, कॉड लिव्हर ऑइलमध्ये ऑइल जास्त आहे. तर ऑइल जास्त आहे म्हणजे ऑइल डिस्पर्शन मीडियम आहे. आणि मिल्कमध्ये जास्त काय असतं, वॉटर जास्त असतं ना, फॅट कमी प्रमाणात असतात. ओनली 6% फॅट असतात, माहिती ना, ओनली 6 to 4%, 4 to 6% फॅट प्रेझेंट इन मिल्क. दॅट्स वाय द फॅट कमी प्रमाणात आहे, म्हणजे ऑइलचा पार्ट कमी आहे. दॅट इज वाय द ऑइल इन वॉटर टाईप. त्याच्यानंतर इफ वॉटर इज ॲडेड, जर का मी वॉटर ॲड केलं तर वॉटर जास्त आहे ना, तर वॉटर मिसिबल होणार आहे, बरोबर, कारण वॉटर जास्त आहे. तर ओके, दॅट्स इफ वॉटर इज ॲडेड, वॉटर इज मिसिबल. वाय? बिकॉज वॉटर इज इन द हाय क्वांटिटी, बरोबर, कारण इट इज इन द कंटिन्युअस फेज, कारण ती कंटिन्युअस फेजमध्ये. पण ते जर का तुम्ही इकडं ॲड करा, मग आता मला सांगा याच्यामध्ये काय ॲड केलं तुम्ही, ऑइल जर काय ॲड केलं, इफ यू ॲड द ऑइल देन इट इज मिसिबल. जर का तुम्ही वॉटर ॲड केलं तर वॉटर मिसिबल होणार नाही, पण ऑइल मिसिबल होणार आहे, कारण याच्यामध्ये जास्त प्रमाणात कोणी ऑइल जास्त आहे. बिकॉज द ऑइल इज अ कंटिन्युअस फेज, यामध्ये ऑइल ही कंटिन्युअस फेज आहे. नेक्स्ट इज अ ॲडिशन ऑफ स्मॉल अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट. स्मॉल अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट जर का ॲड केले तर दॅट्स इमर्शन कंडक्टिंग असणार आहे. इमर्शन इज कंडक्टिंग का, कारण त्याच्यामध्ये वॉटर आहे ना, वॉटरमध्ये इलेक्ट्रोलाइट सोल्युबल असेल. इलेक्ट्रोलाइट प्लस वॉटर, बरोबर का, काय तयार होतील, आयन्स तयार होतील, आयन्स. अँड आयन्स इज कंडक्टिंग ना, म्हणजे इफ यू ॲड द स्मॉल अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट द इमर्शन कंडक्टिंग असणार आहे का, कारण जे इलेक्ट्रोलाइट आहे ते वॉटरमध्ये ॲड होणार ना, वॉटरमध्ये सोल्युबल होणार आहे, कारण वॉटर जास्त प्रमाणात आहे. पण जर का आता तुम्ही इकडे पाहिलं पुढे इमर्शन ऑफ वॉटर इन ऑइलमध्ये, तर इलेक्ट्रोलाइट आहे, इलेक्ट्रोलाइट हे वॉटरमध्ये सोल्युबल होणार नाही, कारण वॉटर अतिशय कमी प्रमाणात आहे. अँड अमाऊंट ऑफ द an addition of the small amount of the electrolyte, no effect on conducting power, कारण वॉटर इज प्रेझेंट इन अ व्हेरी लेस क्वांटिटी. आणि ऑइल प्लस वॉटर, जर का इलेक्ट्रोलाइट प्लस जर का मी ऑइल घेतोय, ऑइल, तर दिस इज नो फॉर्मेशन ऑफ आयन्स, नो आयन्स, कारण इलेक्ट्रोलाइट हे ऑइलमध्ये सोल्युबल नसतात, मग ते आयन्स तयार करणार नाही. आणि इफ द आयन्स इज नॉट फॉर्म, इट इज नॉन कंडक्टिंग, ते नॉन कंडक्टिंग असेल, म्हणजे दॅट्स नो इफेक्ट ऑन कंडक्टिंग पॉवर. नेक्स्ट पार्ट आहे, ओके, फॉर द दॅट्स कोलाइड्स, ओके, इमर्शन्स इन द, ओके, वॉटर इन ऑइल टाईप, इमर्सिफायर्स आर यूज. ओके, यासाठी तुम्हाला इमर्सिफायर पाहिजे. मग इमर्सिफायर कोणता असणार आहे, वॉटर सोल्युबल अल्कली मेटल सोप, बेसिक मेटल सल्फेट्स आहे, ओके. अँड देन इमर्सिफायर आर यूज, यासाठी इमर्सिफायर वेगळे पाहिजे. इमर्सिफायर काय पाहिजे, याला सोप पाहिजे, इनसोल्युबल वॉटर सोल्युबल सोप पाहिजे, झिंक, ॲल्युमिनियम, आयर्न, अल्कलाइन अर्थ मेटल्स, दिस इज अ इमर्सिफायर. तर यासाठी इमर्सिफायर वेगळे, लक्ष द्या, अल्कली मेटल सोप आहे. नंतर प्रॉपर्टीज ऑफ इमर्शन. तर प्रॉपर्टीज ऑफ इमर्शन मध्ये इमर्शन कॅन बी डायल्युटेड, इमर्शन्स कॅन बी डायल्युटेड with any amount of dispersion medium from the separate layer of disperse phase liquid, particular disperse phase liquid. The droplet in the immersion are often positively, negatively charged, can be precipitated by the electrolytes.
अँड इमल्शन शोज अ ब्राउनियन मुवमेंट अँड टेंडल इफेक्ट. का? कारण इट इज अ कोलाइट्स ना, कारण ते कोलाइट्स आहे. बिकॉज इट इज कोलाइट्स, कारण ते लिक्विड टाईपचे कोलाइट्स आहे. लिक्विड टाइप कोलाइट्स. It is a liquid type colloids. The two liquids immersion can be separated by heating. तर हे तुम्ही जस्ट सेपरेट करू शकता बाय हिटिंग न, किंवा फ्रीजिंग और सेंट्रीफ्यूज. तर जस्ट हिटिंग, फ्रीजिंग और सेंट्रीफ्यूज न तुम्ही सेपरेट करू शकता. ओके. तर दिस इज अ पार्ट रिलेटेड टू द दॅट्स अ प्रॉपर्टीज ऑफ द इमल्शन. हे सर्व इमल्शनचा पार्ट आहे हा. त्याच्यानंतर हा शेवटचा पार्ट आहे आता, ऍप्लिकेशन्स ऑफ कोलाइड्स इन इंडस्ट्री अँड इन डेली लाईफ. तर हा एक पार्ट घ्या आपण, एवढाच शेवटचा पार्ट आहे, नंतर टेक्स्टबुकची एक्सरसाइज आहे. ऍप्लिकेशन्स ऑफ कोलाइड्स. ऍप्लिकेशन्स ऑफ द कोलाइड्स इन इंडस्ट्री अँड इन द डे टू डे लाईफ. तर त्यामध्ये नंबर 1 ऍप्लिकेशन आहे इलेक्ट्रिकल प्रिसिपिटेशन ऑफ स्मोक. इलेक्ट्रिकल प्रिसिपिटेशन ऑफ द स्मोक, त्याला म्हणतात कॉट्रेल प्रिसिपिटेशन चेंबर. हे नोट करा, हे IMP आहे. तर प्लीज हे नोट करून घ्या आपण. इलेक्ट्रिकल प्रिसिपिटेशन ऑफ स्मोक बाय कॉट्रेल प्रिसिपिटेड चेंबर. Generally smoke is a colloidal solution. Smoke हे colloidal solution of the carbon, arsenic sulfide compound, dust in air. तुम्हाला सॅम्पल घ्यायचा असेल, जर का किती पोल्युशन झालंय ना, किती पोल्युशन झालं याचा सॅम्पल घ्यायचा असेल, तर यस तुम्हाला कॉट्रियल चेंबर वापरतात. ओके. प्लीज हे नोट करून घ्या सर्वांनी. हा नोट केलंय का सर्वांनी हे? बाय कॉट्रियल प्रिसिपिटेड चेंबर, स्मोक इज अ कोलाइडल सोल्युशन ऑफ कार्बन, आर्सेनिक कंपाउंड, डस्ट. हॅलो, चेक करा प्लीज. नोट केलंय सर्वांनी? आणि स्मोक इज अलाउडेड टू पास थ्रू द कॉट्रियल चेंबर, कॉट्रियल प्रिसिपिटेड चेंबर containing the plates having the charged smoke particles. तर दिस इज अ सेटल डाऊन फ्लोर ऑन द चेंबर. हो, नोट केलं आपण. गुड, छान. नेक्स्ट पार्ट मध्ये घ्या आपण. नंबर 1, दॅट्स अ प्युरिफिकेशन ऑफ द वॉटर. आणि दॅट्स अ प्युरिफिकेशन ऑफ वॉटर मध्ये ॲलम वापरतात. वी हॅव टू यूज द ॲलम फॉर द प्रिसिपिटेशन चेंबर. दॅट्स अ प्युरिफिकेशन ऑफ नॅचरल वॉटर. Water obtained from the natural source contain the colloidal impurities. त्यामध्ये colloidal impurities आहे. Okay, that's the colloidal impurities of natural source of water get coagulated and settle down by addition of alum by making the water potable or drinkable. तर ज्यानं हे जुन्या काळामध्ये वापरायचे, बरोबर का? ॲलम म्हणजे तुरटी. ॲलमला मराठीमध्ये तुरटी असं म्हणतात, बरोबर का? जुन्या काळी वापरत होते, आता वापरत नाही. आता फिल्टर वापरतात लोक, बरोबर का? फिल्टर आणि ऑस्मोसिस, रिव्हर्स ऑस्मोसिस असे फिल्टर असतात. तर जुन्या काळामध्ये ॲलम वापरायचे, तुरटी. मेडिसिन्समध्ये नंतर कोलायडल मेडिसिन्स आर मोर इफेक्टिव्ह. हे इम्पॉर्टंट आहे, इफेक्टिव्ह, बिकॉज हे IMP करा. जे कोलायडल मेडिसिन असतात ते मोर इफेक्टिव्ह असतात. का? बिकॉज दे प्रोव्हाइड लार्ज सरफेस एरिया. दे प्रोव्हाइड द लार्ज सरफेस एरिया. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर प्लीज हा पॉइंट नोट करा. कोलायडल मेडिसिन्स आर मोर इफेक्टिव्ह
जे कोलायडल मेडिसिन्स असतात, तर कोलायडल मेडिसिन्स हे मोर इफेक्टिव्ह असतात बिकॉज दे प्रोव्हाइड द लार्ज सरफेस एरिया टू व्हॉल्यूम रेशो ऑफ द कोलायडल पार्टिकल. ओके, त्यामध्ये एक्झाम्पल दिले त्यामध्ये दॅट्स ओके अर्गॅरॉल. अर्गॅरॉल म्हणजे सिल्वर सोल आहे हा, यूज इन द आय लोशनमध्ये वापरतात. मिल्क ऑफ मॅग्नेशिया, इमल्शन इज यूज इन द स्टमक डिसऑर्डर. स्टमक डिसऑर्डर असेल तर मिल्क ऑफ मॅग्नेशिया वापरतात. हे मिल्क ऑफ मॅग्नेशिया पहा, ते छोटी बॉटल असते, यॉगरूट काहीतरी म्हणतात त्याला, यॉगरूट. त्या यॉगरूटमध्ये पण हे मिल्क ऑफ मॅग्नेशिया असतं. योगर्ट बरोबर का, मिल्क ऑफ मॅग्नेशिया. तर प्लीज हे नोट करून घ्या आपण. तर दिस इज अ इमल्शन यूज इन द स्टमक डिसऑर्डर. स्टमक डिसऑर्डर असेल तर हे वापरतात. रबर इंडस्ट्रीमध्ये तर रबर इज ऑब्टेन बाय कोअग्युलेशन ऑफ लॅटेक्स. जे लॅटेक्स असेल ना, रबर प्लांट पासून मिळतात ना रबर. तर रबर इंडस्ट्रीमध्ये रबर इज ऑब्टेन फ्रॉम द दॅट्स अ कोअग्युलेशन ऑफ द लॅटेक्स. त्याच्यानंतर क्लिझिंग ऍक्शन ऑफ सोप अँड डिटर्जंट, हे तर पाहिलं आपण. मायसिलिया म्हणजे असोसिएटेड कोलाइड्स. असोसिएटेड कोलाइड्स म्हणजे काय असणार आहे, मायसिलिया. हा ऍक्च्युली ते दहीच असतं मिस्टर हायजन, ते दहीच असतं ऍक्च्युली. ते योगर्ट दही असतं, पण त्या दह्यामध्ये ते मिल्क ऑफ मॅग्नेशिया टाकतात. हो बरोबर सांगताय आपण. ऍक्च्युली ते योगर्ट असतं ना, तर योगर्टमध्ये दहीच असतं, त्यामध्ये फक्त हे मिल्क ऑफ मॅग्नेशिया टाकतात, सायट्रेट टाकतात. माहिती ना, सायट्रिक ऍसिडचे सायट्रेट क्रिस्टल्स असतात थोडे, ते टाकतात. ऍक्च्युली ते दहीच असतं. हो, पण ते विकतात तसे टाकून, ते योगर्ट म्हणून टाकतात. ते आपल्याला वाटतं ते काहीतरी वेगळंच काहीतरी. त्याची ऍड दिसते तुम्हाला ना, एकदम फंटास्टिक ऍड दिसते, की असं वाटतं की ओके म्हणजे कॅलरीज बर्न होतात, नंतर जे सर्व डिसऑर्डर ओके दॅट्स रिमूव्ह होतात. ठीक आहे. अदर ऍप्लिकेशन्स, तर अदर ऍप्लिकेशन्समध्ये काय असणार आहे, फोटोग्राफिक प्लेट आहे. फिल्म्स अँड इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स लाईक पेंट्स, इंक, सिंथेटिक प्लॅस्टिक, रबर, ग्राफाइट, लुब्रिकंट, हे सर्व अदर ऍप्लिकेशन्समध्ये. सिमेंट्स और ऑल अल्कोलाइड्स. ठीक आहे, तर हे सर्व पार्ट आहे त्यामध्ये अदर ऍप्लिकेशन्स. चला आता हा सर्व पार्ट आहे, हा चॅप्टर इथे संपतोय. ठीक आहे, मला आता आन्सर द्या बरं एकदा या क्वेश्चनचे. ऑप्शन्स आहेत माझ्याकडे. आता इथे क्वेश्चन आहे पहा, टेक्स्टमधले क्वेश्चन आहे, टेक्स्टबुक एक्झरसाइज आहे. सांगा बरं यांचे तर आन्सर द्या ऍटलिस्ट. आयडेंटिफाय द डिस्पर्स फेज अँड डिस्पर्शन मीडियम इन फॉलोइंग कोलायडर पार्ट डिस्पर्शन. मिल्कमध्ये काय, लिक्विड ना, मिल्क लिक्विड आहे, सॉलिड लिक्विड आहे. प्रिंटिंग इंक काय, लिक्विड ना. आणि फॉग कशामध्ये येणार आहे, सॉलिड. ओके, लिक्विड गॅसमध्ये फॉग असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून काय याच्यामध्ये कोलाइड्समध्ये एवढेच आहे का, इकडे क्वेश्चन्स आहे. द साईज ऑफ कोलायडर पार्टिकल लाईज बिटवीन. तर कोलायडर पार्टिकलची साईज किती असणार आहे, डिस्पर्शन मीडियम. ठीक आहे, आपण क्वेश्चन घेऊ. आता हे क्वेश्चन सॉल्व्ह करा तुम्ही, चालेल ना. फ्रूट जाम्स असेल, गम इन वॉटर असेल. ठीक आहे, नाव स्टार्ट द एमसीक्यूज घेऊ आता आपण. ठीक आहे, रेडी विथ द एमसीक्यूज. लिक्विड गॅस लिक्विड, बरोबर. चला 1 नंबर क्वेश्चन घ्या. चला ऑप्शन नंबर 4, बरोबर, गुड. क्वेश्चन नंबर 1. ओके, प्लीज गिव्ह द आन्सर विथ रिस्पेक्ट टू क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन 2021चा आहे. क्वेश्चन फ्रॉम 2021 शिफ्ट 2चा क्वेश्चन आहे. Which among following is an example of macromolecular colloids? Macromolecular colloids. मॅक्रो म्हणजे मेनी ना. मॅक्रो म्हणजे काय, मॅक्रो म्हणजे लार्ज साईज नाही, चुकी सांगताय तुम्ही. आन्सर देताय का व्यवस्थित. मॅक्रोमॉलिक्युलर काही सांगताय तुम्ही. मॅक्रोमॉलिक्युलर कोलाइड्स.
मॅक्रो म्हणजे बिग साईज, बिग. यस, प्लॅस्टिक. बरोबर आहे, प्लॅस्टिक. लार्ज साईज ना, लार्ज साईज, व्हेरी बिग साईज. बिग साईज, बिग साईज म्हणजे पॉलिमर्स. पॉलिमर्स, सर्व पॉलिमर्स, सिंथेटिक किंवा नॅचरल. हे जे सोप आहे, हे सोप म्हणजे असोसिएटेड कोलाइड्स आहे. असोसिएटेड कोलाइड्स, त्याला तुम्ही मायसिलिया असं म्हणता बरं का, मायसिलिया, मायसेली. हे नंतर कोण आहे, कोलायडल सल्फर. हे कोलायडल सल्फर काय, मायक्रो 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 मायक्रोमॉलिक्युलर, मायक्रोमॉलिक्युलर कोलाइड्स. आणि गोल्ड सोल, हे मी सांगितलंय तुम्हाला, तुम्ही तरी लक्षात ठेवत नाही. थांबा 1 मिनिट, परत दाखवतो तुम्हाला मी, चेक करा आता. हे इथे दिलंय पहा मी सर्व, बरोबर का. सल्फर, सल्फर काय, मल्टी ना, मल्टी मॉलिक्युलर. मल्टी म्हणजे दॅट्स अ मायक्रो. दिस इज मल्टी. कोण आहे, सल्फर आहे. सल्फर हा मल्टीमध्ये असणार आहे. अजून पण एक्झाम्पल दिलेत ना, गोल्ड सोल, गोल्ड सोल मल्टीमध्ये. गोल्ड सोल मध्ये कशामध्ये, मल्टीमध्ये. दिस इज अ मल्टी. मल्टी म्हणजेच ओके, मायक्रो, लक्ष द्या, मायक्रो. दिस इज अ मायक्रो, मायक्रो म्हणजेच मल्टी. लक्षात ठेवाय. हा या आधीचे क्वेश्चन का, बरोबर. हा, एसेट, बरोबर. कोलायडल सल्फर म्हणजे एसेट, बरोबर. गुड मिस्टर हायजन, यस यू आर राईट, एसेट. आणि नोट करून घ्या आपण, एसेट, एसेट म्हणजे कोलायडल. आन्सर काय, प्लॅस्टिक. प्लॅस्टिक एक्झाम्पल आहे. अजून एक्झाम्पल पाहिजे असेल तर चेक करा इथे. मॅक्रोमॉलिक्युलर, बरोबर का. हे मॅक्रोमॉलिक्युलर काय, स्टार्च आहे. स्टार्च, सेल्युलोज, प्रोटीन्स, पॉलिथिन, नायलॉन, प्लॅस्टिक, बरोबर. आणि सोप डिटर्जंट काय पाहिजे इकडे, हे असोसिएटेड ना. सोप डिटर्जंट काय, असोसिएटेड आहे, बरोबर. अंडरस्टूड एव्हरीवन, सोप डिटर्जंट असोसिएटेड. ठीक आहे, सर्वांना समजलं काय. तुम्ही एक रिव्हिजन करशाल का सर्वजण, हॅलो, रिव्हिजन करशाल का एक. आपण काय करू की नंतर, ओके, इव्हिनिंग सेशन मध्ये घेऊ एक क्वेश्चन, चालेल का. आता रिव्हिजन करा तुम्ही. आता आपण सिनॉप्सिस घेतलंय ना, तर आता प्लीज रिव्हिजन करा. आपण बाकीचे क्वेश्चन काय करू, इव्हिनिंग सेशन मध्ये घेऊ, चालेल का. एमसीक्यूज इव्हिनिंग मध्ये घेऊ आपण. आता रिव्हिजन करशाल का तुम्ही, कारण तुम्ही चुकीचे आन्सर सांगताय मला, का आदवर्षी सांगितलं आपण. ओके, ठीक आहे. होमवर्क देऊ का मी तुम्हाला. आता हे होमवर्क, हा एक क्वेश्चन आहे. ठीक आहे, हा एक क्वेश्चन घ्या, क्वेश्चन नंबर 2. हा मिस्टर हायजन, तुम्ही काय करा, रिव्हिजन करा एकदा. आपण असं करू, हे क्वेश्चन्स काय करू, इव्हिनिंग सेशनला घेऊ, चालेल. ठीक आहे, एमसीक्यूज इव्हिनिंग सेशनला घेऊ आपण. आता फक्त कोलाइड्स राहिलेत ना, कोलाइडचे एमसीक्यूज होऊन जातील, चालेल. ठीक आहे, याचा आन्सर द्या बरं. आयडेंटिफाय द पॉझिटिव्हली चार्ज सोल फ्रॉम द फॉलोइंग क्वेश्चन. या क्वेश्चनचं द्या आन्सर. चला, क्वेश्चन 2021 आहे. तो होमवर्क करशाल का तुम्ही, होमवर्क करशाल का. चला मग हा क्वेश्चन घ्या होमवर्कला. ठीक आहे, क्वेश्चन देतो मी सॉल्व्ह करून देतो इव्हिनिंग मध्ये, चालेल का. इव्हिनिंग मध्ये सॉल्व्ह करून देतो, होमवर्क घ्या. चला, हा एक होमवर्क घ्या, हा पण होमवर्क घ्या. दिस इज फॉर होमवर्क, चालेल. होमवर्कचे क्वेश्चन घ्या प्लीज. मी सॉल्व्ह करून देतो, पण तुम्ही काय करा, होमवर्क करा आता. हो, म्हणजे हा 2 नंबर क्वेश्चन होमवर्क आहे, 3 नंबर होमवर्क आहे, हा पण होमवर्क घ्या. क्वेश्चन 2021 चे सर्व होमवर्क देतो मी, सॉल्व्ह करून देणार आहे संध्याकाळी.
होमवर्क घ्या. मल्टीमॉलिक्युलर विचारले, निगेटिव्हली विचारलं इथे. होमवर्क घ्या 2021 होमवर्क. चालेल. किती झाले? 4 झाले ना. थांबा आता, एवढेच घ्या, 4च घ्या तुम्ही वाटलं तर. ठीक आहे. हा, एवढे 4 घ्या. नंतर नीटचे काय देतो. चालेल, नीटचे घ्या वाटलं थोडे. नीटचे आहेत का क्वेश्चन? हा, नीटचे क्वेश्चन एक होमवर्कला घ्या आपण. चालेल, बाकी मी सॉल्व्ह करून देतो तुम्हाला. हा क्वेश्चन घ्या 2021चा आहे, नीटचा क्वेश्चन आहे, होमवर्क आहे. 4 क्वेश्चन दिलेत मी तुम्हाला, हे एक घ्या. हा 5 होतो ना, नीटचा क्वेश्चन. हा पण घ्या, होमवर्क आहे. जे नीटचे स्टुडंट आहे त्यांनी नीटचे होमवर्क घ्या. तसे पण सर्व सॉल्व्ह केलं तर चांगलीच गोष्ट आहे, कारण क्वेश्चन यापेक्षा वेगळा मी तुम्हाला येणारच नाही कोलाइट्समध्ये. हा एक घ्या, होमवर्क आहे. पण हा थोडा वेगळा दिला तुम्हाला, सीबीएसई एनसीईआरटी पाहायला लागेल. तर त्यासाठी आन्सर सांगून ठेवतो मी, स्टॅबिलिटी ऑफ कोलायडल पार्टिकल्स. ठीक आहे. त्यानंतर मिक्सचर आहे लीड फॉर निगेटिव्हली चार्ज आहे, होमवर्क घ्या. हा एक होमवर्क घ्या, हे तर क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता, होमवर्क. नंतर डज नॉट कोऑर्डिनेटिंग पॉवर, हा होमवर्क घ्या. हा पण होमवर्क घ्या. इंडिपेंडंट ऑफ चार्ज, होमवर्क घ्या. इंडिपेंडंट ऑफ चार्ज माहिती आहे तुम्हाला, टँडल इफेक्ट, बरोबर. आन्सर देईन मी तुम्हाला, पण सॉल्व्ह करा तुम्ही. विच प्रॉपर्टी नॉट डिपेंडंट ऑन चार्ज, परत क्वेश्चन रिपीट झालाय पहा. ठीक आहे, एवढे घ्या. किती आहे? 9. ओके, नीटचे क्वेश्चन घ्या होमवर्कसाठी, आणि 4 क्वेश्चन MHT-CETचे. एवढं तरी सॉल्व्ह करा ऍटलिस्ट. चालेल, इव्हिनिंग सेशन मध्ये घेऊ आपण बाकीचा पार्ट. ओके, चालेल, करशा ना अभ्यास मग. ओके, तर बाकीचे क्वेश्चन्स आहे, होमवर्कचे काही क्वेश्चन दिलेत मी तुम्हाला, आणि काही क्वेश्चन्स आहे नीटचे पण क्वेश्चन्स आहे, तर ते पण करा सॉल्व्ह. जे काही सॉल्व्ह होणार नाही ते राहू द्या, मी सॉल्व्ह करून देईन. चालेल, पण ऍटलीस्ट जेवढे सॉल्व्ह होतात तुम्हाला तेवढे तरी करा. आणि सिनॉप्सिस चेक करा पुन्हा एकदा, पुन्हा सिनॉप्सिस चेक करा आपण, कारण त्यामध्येच इम्पॉर्टंट पार्ट आहे तोच. ते सेम ॲज इट इज पॉईंट तुम्हाला एक्झाममध्ये विचारतात. ओके, चालेल, आज थांबू आपण इथे. इव्हिनिंग सेशनमध्ये आपण हे संपू आज. ठीक आहे, कोलाइट्स आपण एंड करू, म्हणजे आपण नेक्स्ट डेला नवीन चॅप्टर स्टार्ट करू. चालेल, कारण हे ऍडसॉर्प्शन कोलाइट थोडं हेक्टिक आहे. हा, येस ब्लॉक ना, चालेल, येस ब्लॉक घेऊ आपण. येस ओमकार, सुमित. नेक्स्ट चॅप्टर असं करू ना, येस ब्लॉक नको, आपण काय करू, केमिकल बॉन्डिंग घेऊ. सुमित, ओमकार, सुमित, आपण केमिकल बॉन्डिंग घेऊ. चालेल, मी केमिकल बॉन्डिंग घेतल्यानंतर तुम्हाला एस ब्लॉक सोपा वाटेल, कारण का एस ब्लॉक मध्ये स्ट्रक्चर आहे ना, स्ट्रक्चर आहे, हॅबिटेशनचा पार्ट आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा पार्ट आहे थोडा. तर केमिकल बॉन्डिंग घेतल्यानंतर, कारण केमिकल बॉन्डिंग एक क्वेश्चन शुअर असेल तुम्हाला, हॅबिटेशनचा टाईप किंवा एमओटीचा पार्ट आहे पहा थोडा. आणि ते फॉर्मल चार्ज काय आहे ना ते पण घेतो मी. चालेल, हा, ते क्वेश्चन आहे 2021 मध्ये. ठीक आहे, मी सांगेन त्याबद्दल तुम्हाला. नाही मिस्टर हायजन, केमिकल बॉन्डिंग शेवटी का घ्यायचं ना, केमिकल बॉन्डिंग घेऊ. केमिकल बॉन्डिंग घेतलं तरच तुम्हाला कळेल ते एस ब्लॉक, पी ब्लॉक, त्याच्या नंतर कळेल तुम्हाला, अदरवाईज नाही कळणार ते, कारण त्याच्यामध्ये हॅबिटेशनचा पार्ट आहे, स्ट्रक्चर बॉन्डिंगचा पार्ट आहे त्यामध्ये. नाही, कारण हार्ड नाही केमिकल बॉन्डिंग. मीच तुम्हाला सांगेन, इम्पॉर्टंट ट्रिक सांगेन. चालेल, हॅबिटेशनसाठी मी तुम्हाला इम्पॉर्टंट शॉर्टकट ट्रिक सांगेन, तर तेवढी तुम्ही फॉलो केली तुम्हाला हॅबिटेशन लगेच समजेल, आणि लोन पेअर पण समजतील. तुम्ही सांगशाल की लोन पेअर एवढं सोपं आहे का हे. ठीक आहे, पण तो इम्पॉर्टंट आहे ना, केमिकल बॉन्डिंग तुम्हाला आलंच पाहिजे, कारण जर का केमिकल बॉन्डिंग तुमचा चांगला असेल तर तुम्हाला एस ब्लॉक समजेल. आणि 12 मध्ये तुम्हाला दॅट्स अ 15, 16, 18 ग्रुप आहे, नंतर दॅट्स अ ट्रान्झिशन, इनर ट्रान्झिशन आहे, आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे, बरोबर का. हे 4 चॅप्टर तुम्हाला इझी समजतील.
ठीक आहे, म्हणजे स्ट्रक्चर बॉन्डिंगचा पार्ट त्यामध्ये इन्क्लुडेड आहे. ओके चालेल, मी थांबेन आज इथे. थँक्यू. आणि आय होप की तुम्ही हा सेशन एन्जॉय केला असेल आणि सर्व क्वेश्चन सॉल्व्ह होतील तुम्ही. आणि प्लीज तुम्ही एकदा सिनॉप्सिस नोट करून घ्या. मी सिनॉप्सिस जस्ट एकदा रीड करा, प्रॉपर पॉईंट नोट करून घ्या टेक्स्टमध्ये. आणि जे क्वेश्चन होमवर्कसाठी दिलेत तर ते प्लीज ओके सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. जेवढे सॉल्व्ह होतील तेवढे सॉल्व्ह करा. जे नाही होणार ते राहू द्या, मला सांगा, मी सॉल्व्ह करून देईन. ओके. आणि सध्या आपला क्वेश्चन बायोमॉलिक्युल्स मधला आहे ना, तर तुम्ही इव्हिनिंग सेशनमध्ये मला विचारू शकता. ओके ठीक आहे चालेल, मी थांबेन आज इथे. थँक्यू.